सर टेस्टचं एकदा सांगता का मुलांना संडेच्या? काल काल ग्रुपवर मेसेज टाकलाय ना हा की मागच्या आठवड्यात जे टॉपिक होते त्याच टॉपिकवर फक्त सीईटी ची टेस्ट होईल. ओके सिलेबस मध्ये कोणताही चेंज नाही. तेच टॉपिक सगळेच्या सगळे सीईटीला आहेत. त्यातला कुठलाही चॅप्टर सीईटीला नाही असं नाहीये. 11वीचा असू दे 12वीचा असू दे ते दोन्हीही चॅप्टर सीईटीला आहेत. ओके ओके आलाय मॅम. हा ओके आलाय म्हणलं मुलांचा. हा हा ठीक आहे सर मला होस्ट करा, मी सुरू करते लेक्चर. 1-2 मिनिटांनी करतो. तोपर्यंत चालू करा. चालू करू ना मी? हो तुम्ही चालू करा. हा ओके. So good morning students. We have ended up with the reactions of sulfur dioxide in last lecture. बरोबर आहे ना? सल्फर डायऑक्साइडचे आपण रिएक्शन्स बघितले, त्याचं रिड्युसिंग प्रॉपर्टी बघितली आहे. आठवतंय ना सगळ्यांना? रिड्युसिंग प्रॉपर्टी, इट इज युज्ड ॲज अ रिड्युसिंग एजंट फॉर डिफरंट मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्स. ओके, आपण त्याच्यामध्ये 2 पॉइंट्स बघितले होते रिड्युसिंग प्रॉपर्टी मध्ये. एक म्हणजे CO2 आणि Cl2 याच्या ऑक्सिडेशन, याच्या बरोबर ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे SO2 ऑक्सिडाइज होणार आणि O2 आणि Cl2 ला रिड्यूस करणार. ओके, सो वी हॅव सीन दीज 2 रिएक्शन्स ॲज वेल ॲज वी हॅव सीन रिडक्शन ऑफ डिफरंट मेटल्स. ओके, आणि आता याच्यावरती म्हणजे आपण आता इंडिव्हिज्युअल कंपाऊंड्स करतोय. आताशी आपलं ऑक्सिजन झालं, ओझोन झालं, सल्फर डायऑक्साईड झालाय. आतापर्यंत सिंपल रिएक्शन्स दिसत होत्या. हळूहळू काय होणार आहे, रिएक्शन्सची डिफिकल्टी आणि नंबर ऑफ रिएक्शन्स वाढत जाणार आहेत. ठीक आहे, म्हणजे आता सल्फर डायऑक्साईड झाल्यावर सल्फ्युरिक ऍसिड मध्ये केमिकल प्रॉपर्टीज जास्त दिसतील, क्लोरीन मध्ये अजून जास्त वाढणार आहेत, HCl मध्ये अजून जास्त. कळतंय? सो त्यामुळं इथून पुढे लक्ष देताना कुठं लक्ष द्यायचंय, तर प्रॉपर्टीकडे लक्ष द्यायचं. प्रॉपर्टीकडे म्हणजे मला काय सांगायचंय की आता SO2 आणि H2SO4, यू कम्पेअर SO2 अँड H2SO4. सो त्या केसमध्ये कोण ऑक्सिडायझिंग एजंट असेल आणि कोण रिड्युसिंग एजंट असणार आहे, तर SO2 विल बी अ रिड्युसिंग एजंट, कारण की तो SO2 चा SO3 होणार. याचा +4 ऑक्सिडेशन स्टेट आहे, ती +6 ला पॉसिबल आहे. सो इट इज गोइंग टू ऍक्ट ॲज रिड्युसिंग एजंट. ओके, बट इन केस ऑफ सल्फर डायऑक्साइड काय होणार आहे, सॉरी इन केस ऑफ सल्फ्युरिक ऍसिड काय होणार आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट ऑलरेडी +6 आहे. +6 आहे त्याच्यामुळे तो काय करेल, +6 पासून खाली +4 मध्ये येण्याची पॉसिबिलिटी आहे. +6 चा +8 होणार आहे का, तर नाही होणार. सो त्या केसमध्ये H2SO4 च्या आपण कोणत्या प्रॉपर्टीज बघणार आहोत, तर ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. कळाले? जे रिएक्शन्स तुम्हाला पाठ करायच्या नाहीये तिथे, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यावरनं रिएक्शन्स लक्षात ठेवायचे. सांगितलं, कळालं ना? तुम्हाला कोणी असं विचारणार नाहीये की काय म्हणजे Fe3+SO2 म्हणजे एक्झॅक्टली काय रिएक्शन होणार, म्हणजे तुम्हाला असं लिस्ट विचारणार नाहीये परीक्षेत, म्हणजे राईट डाऊन ऑल द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फर डायऑक्साइड असा क्वेश्चन नसणार आहे. तर काय क्वेश्चन असणार आहे, व्हॉट इज द रिएक्शन ऑफ फेरिक सॉल्ट विथ SO2. फेरिक सॉल्ट आणि SO2 ची रिएक्शन. त्यावेळेस SO2 आपलं ऑक्सिडायझिंग एजंट आहे का रिड्युसिंग एजंट आहे त्याचा विचार करायचा आणि मग रिएक्शन लिहायची. कळाले? तुम्हाला अशी डायरेक्ट 10-12 रिएक्शन्स लाईनीत लिहा असा कोणी प्रश्न विचारणार नाहीये, त्याच्यामुळे रिएक्शन्स पाठ करू नका. मी परत सांगते, तुम्हाला फिल इन द ब्लँक्स सारखे रिएक्शन असतात. एक तर रिएक्टंट देतात आणि प्रॉडक्ट विचारतात, किंवा प्रॉडक्ट दिलेला असतो आणि रिएक्टंट विचारतात. ओके, सो त्यानुसार तुम्ही काय असेल ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करत जा. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट विथ द नेक्स्ट पॉइंट. सो युजेस तुम्ही बघितलेले आहेत ना, युजेस काय लिहून घेऊ नका, आपल्या बुक मध्ये ऑलरेडी आहेत. सो यामध्ये कुठला पॉइंट कळाला नाही असं काही आहे का? इट इज युज्ड इन रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम अँड शुगर. ठीक आहे, पेट्रोलियम आणि शुगरचं रिफायनिंग करतात त्यावेळेस त्याचं जे कलरची इम्प्युरिटी असते ती काढण्याचं काम करतात. ब्लिचिंग ऑफ वूल अँड सिल्क, अगेन इट इज अ ब्लिचिंग ऍक्शन. ओके, इट इज युज्ड ॲज अँटी-क्लोर. इट इज युज्ड ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. इट इज युजफुल इन मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4. आपण हे बघणारच आहोत सिंथेसिस. आणि आपण हे ऑलरेडी एक पॉइंट कव्हर केला होता की लिक्विड SO2 इट इज अ व्हेरी गुड सॉल्व्हंट फॉर नंबर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल्स. ओके,
सो कोणाला काय पॉइंट इथला कळालेला नाही असं आहे का? आता त्यात नवीन पॉइंट कुठला असेल तर अँटीक्लोर. अँटीक्लोर याचा अर्थ काय? तर आपण क्लोरीन सुद्धा ब्लिचिंग एजंट म्हणून युज करतो, बरोबर आहे ना? वी कॅन यूज क्लोरीन ऍज अ ब्लिचिंग एजंट ऑल्सो, बट क्लोरीन खूप स्ट्रॉंग ब्लिचिंग एजंट आहे, खूप स्ट्रॉंग रिएक्शन्स होतात. आणि क्लोरीन, एक्सेस ऑफ क्लोरीन असेल तर तो शिल्लक राहतो आणि त्याचा वास म्हणजे त्याचं जे ओडर आहे की नाही, सफोकेटिंग ओडर, ती त्या मटेरियल मध्ये कायम राहते. म्हणून त्याच्यामध्ये SO2 टाकतात आणि क्लोरीनला रिमूव्ह करतात. ओके, देअरफॉर इट इज कॉल्ड एज अँटीक्लोर. इट रिमूव्हज क्लोरीन remained after bleaching reaction. Okay, antichlor याचा अर्थ काय? This SO2 removes chlorine remain after bleaching reaction. कळालं? क्लोरीन जर का आपण Cl2 ब्लिचिंग रिएक्शन साठी वापरला आणि थोडासा Cl2 शिल्लक राहिला तर त्याला काढण्यासाठी SO2 वापरायचा. कळालं? मला सांगा बरं, SO2 आणि Cl2 ची रिएक्शन कोणती होते? व्हॉट इज द रिएक्शन of SO2 and Cl2? जागे आहेत ना सगळे? कोणती रिएक्शन म्हणजे प्रॉडक्ट काय येतो बाळा? SO2 प्लस Cl2. अरे SO2 प्लस Cl2 काय मिळतं आपल्याला? SO2 Cl2. आठवतंय ना नाव काय SO2 Cl2 चं? SO2 Cl2 म्हणजे काय? Cl S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O Cl म्हणजे सल्फरचे 4 बॉन्ड काढायचे, दोन बाजूला ऑक्सिजन दोन बाजूला क्लोरीन, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. HCl नाही तयार होत बरं का. इट इज SO2Cl2. ओके, नेम ऑफ दिस कंपाऊंड इज सल्फ्युरिल क्लोराइड. ओके, सल्फ्युरिल क्लोराइड. सो समजलंय सगळ्यांना या युजेस? हे काय लिहून घेऊ नका आता. आणि अजून एक सांगायचंय तुम्हाला की जेव्हा असं व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये असेल ना, ते शक्यतो मी म्हणजे बुक मधलं डिरेक्टली घेतलेलं, ते नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, मुद्दामून त्याला सगळ्याला कॉमन व्हाईट बॅकग्राऊंड दिले की भरपूर जे काय रायटिंग आहे बुक मधलं घेतलेलं आहे ते नाही लिहिलं तरी चालेल. त्याला तुम्ही डिरेक्टली स्क्रीनशॉट मारा किंवा पुस्तक असेल हातामध्ये तर पुस्तकामध्ये खुणा केल्या तरी चालते. ठीक आहे, आणि मात्र ज्या ज्या रिएक्शन सांगतील लिहून घ्या, त्या मात्र कंपल्सरी लिहून घ्यायच्या. So let us move on to next point, sulfuric acid. Okay, we have आपण ही स्लाइड ऑलरेडी बघितलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सल्फरचे दोन कंपाऊंड्स बघायचे. एक आहे सल्फर डायऑक्साइड आणि दुसरा आहे तो सल्फ्युरिक ऍसिड. Sulfur dioxide and sulfuric acid. So we have already seen structure, preparation methods, properties, physical as well as chemical, and then uses of sulfur dioxide. Okay, so आता आपण आपलं आजचं लेक्चर फायनली सुरू करूया, स्टार्टिंग विथ सल्फ्युरिक ऍसिड. ओके, so again we are going to cover these points: structure, preparation methods, properties, again physical and chemical, and then uses. ओके, किंवा हे मी प्रत्येक वेळेस ही स्लाइड प्रत्येक कंपाऊंडच्या आधी दिलेलीच आहे की कोणकोणते पॉइंट्स करायचे आपल्याला त्यातनं, हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल की सल्फर डायऑक्साइड वरती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, तर ह्या 4 पॉइंट मधले कमीत कमी 4 प्रश्न तरी सोडवायचे, म्हणजे तुमचा तो पॉइंट कव्हर होईल. आले लक्षात? त्याच्यासाठी हे पॉइंट्स लिहिलेत की अभ्यास करायला सोपं जावं. जायचं पुढे. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट पॉइंट, स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. ओके, सल्फ्युरिक आउट ऑफ प्लेन म्हणजे एक बिलो द प्लेन आहे आणि एक अबव द प्लेन आहे. दिस इज नथिंग बट टेट्राहेड्रल geometry. Okay, so this is the detailed structure of sulfuric acid having proper bond lengths. So this S double bond O will be 143 picometer. Single bond O, it is obviously single bond, so it is 154. याच्यापेक्षा हा मोठा असणार आहे. Okay, OH bond length is 97 picometer. Okay,
ओके, एस डबल बॉन्ड ओ आणि एस सिंगल बॉन्ड ओ. आता दोन प्रकारचे बॉन्ड्स आल्यामुळे, ओके, डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड आल्यामुळे बॉन्ड अँगल मध्ये चेंज होतो. काय सांगते? बॉन्ड अँगल मध्ये चेंज होतो. म्हणजे हा जो डबल बॉन्ड मधला बॉन्ड अँगल आहे हा वेगळा येतो, सिंगल बॉन्ड मधला बॉन्ड अँगल आहे तो वेगळा येतो. कळलं? रिझन काय आहे? डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ कमी झाली, म्हणजे काय झालंय, दोन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहेत ते जवळ जवळ यायला, आणि हे जवळ आल्यामुळे काय होणार आहे, ते सिंगल बॉन्ड वाले ग्रुप आहेत ते अजून रिपेल होणार, अजून यांच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करणार. जेवढा ऑक्सिजन आतमध्ये येईल तेवढा हा सिंगल बॉन्ड ऑक्सिजन त्याच्यापासून लांब लांब जाण्याचा प्रयत्न करणार. कळलं? ड्यू टू विच दिस डबल बॉन्ड ओ बॉन्ड अँगल will be larger as compared to this single bond O. कळालंय? इथं रिपल्शन जास्त असणार आहे एस डबल बॉन्ड ओ च्या दरम्यान आणि सिंगल बॉन्ड ओ च्या दरम्यान, त्यामुळं थोडंसं कमी होणार आहे, कारण की हे दोन्ही ऑक्सिजन जवळ येणार आहे, त्याच्यामुळे या दोघांना रिपल्शन होणार आहे, ते आतमध्ये ढकलले जाते. कळालंय? सो सी व्हॉट इज रिटन as the bond length of sulfur oxygen bond S double bond O is smaller in compare with the bond length of S single bond O. OH groups are repelled by oxygen atoms. OH groups म्हणजे हे दोन OH groups आहेत, ते ऑक्सिजन ॲटमनी रिपेल होतात. म्हणजे डबल बॉन्ड O एकमेकांपासून जेवढे लांब जातील तेवढे हे दोन OH एकमेकांच्या जवळ येतील. ओके, therefore bond angle between O double bond S double bond O will be larger and single bond will be smaller. कळालं? सो हा बॉन्ड अँगल जो डबल बॉन्ड मधला असणार आहे तो लार्जर असणार आहे आणि सिंगल बॉन्ड मधला स्मॉलर असणार आहे. ओके, सो म्हणजेच सांगायचा काय उद्देश आहे की बॉन्ड लेंथ सुद्धा दोघांच्या सेम येणार नाही आणि बॉन्ड अँगल सुद्धा दोघांचे सेम येणार नाही. ओके, ऑक्सिडेशन स्टेट इज +6, हायब्रिडायझेशन इज sp3. ओके, sp3 हायब्रिडायझेशन कसं दिसणार आहे बघा. सल्फरचे एकूण आपण इथं बॉन्ड्स किती काढले? 6 बॉन्ड्स काढलेले, बरोबर आहे. वी हॅव हिअर 6 बॉन्ड्स. सो 6 बॉन्ड्स आहेत म्हणून काय केले आपण, एक जी इथली लोन पेअर होती 3p मधली ती आपण प्रमोट केली कुठं, एम्प्टी डी ऑर्बिटल मध्ये. फास्ट होतंय का? खूप कळतंय ना सगळ्यांना? कारण की हे बरेचदा बघून झाले आपलं. सल्फरची जी एक लोन पेअर होती ती आपण कुठं पाठवली, एम्प्टी डी ऑर्बिटल मध्ये. सो वी हॅव गॉट 4 लोन पेअर्स, ओके, और 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, आणि आपल्याला पाहिजे 6, म्हणून काय केलं मग, 3s मधली अजून एक बॉन्ड होता त्याला आपण वरती पाठवला. आलं लक्षात? सो दॅट यू विल गेट 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. आउट ऑफ 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स this 4 will combine and form sp3 hybridization. हे तिघ चौघ जण एकत्र येणार आणि काय तयार होणार आहे, sp3 हायब्रिडायझेशन. ओके, आणि जे दोन अनपेअर्ड राहणार आहेत हे काय होणार आहेत, आता हे दोन अनपेअर्ड कुठल्या ब्लॉक मध्ये राहिलेले आहेत, डी ब्लॉक मध्ये. हे दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहेत, किंवा असं म्हणूयात अनहायब्रिडाइज्ड म्हणूयात, अनपेअर्ड तर आहेच आहे प्लस हायब्रिडायझेशन मध्ये पण केले नाहीत, त्याच्यामुळे आपण यांना काय म्हणूयात, अनहायब्रिडाइज्ड अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स दे आर प्रेझेंट इन डी ऑर्बिटल. मग हे अनहायब्रिडाइज काय करतात, या ऑक्सिजन बरोबर एक डबल बॉन्ड करतात. या सिंगल बॉन्ड करायला sp3 मधला वापरायचा आणि डबल बॉन्ड करायला कुठला वापरायचा, अनहायब्रिडाइज मधला. आवाज खूप कट होतोय का? मॅम आवाज येतोय का बघ बरं आता, आदित्य? हा थोडा काय? आता कट काय? होत. आता अनस्टेबल आलंय कनेक्शन, 1-2 मिनिट. मगाशी काही कट होत नव्हता, पण मुलांचा मेसेज आला, एकाचा झाला असेल कुणाच तरी, की त्याचा नेटवर्क इश्यू असेल. बरं आता येतोय का? हा येतोय. कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि रिॲक्शन होते. आले लक्षात? म्हणून याचं नाव आहे कॉन्टॅक्ट प्रोसेस. ऍक्च्युली डायग्राम बघू तेव्हा अजून नीट समजेल, पण या कॉन्टॅक्टचा अर्थ समजून घ्या. इट इज नथिंग बट वी आर गोइंग टू क्रिएट अ कॉन्टॅक्ट बिटवीन डाउनवर्ड्स लिक्विड, ओके, डाउनवर्ड डिरेक्शन लिक्विड अँड अपवर्ड डिरेक्शन गॅस. ओके, खाली येणारा लिक्विड आणि वर जाणारा गॅस, या दोघांमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट क्रिएट करायचा. ओके, so let us study this process in detail. It involves 3 steps. First step, formation of SO2. Okay,
सल्फर डायऑक्साईड तयार करायचंय. आपली दिस इज नथिंग बट अ रेग्युलर प्रिपरेशन मेथड फॉर SO2. ओके, सल्फर किंवा सल्फाईड ओर घ्यायची आणि क्रुशियल का, तर ही की मेथड आहे. आता ही किंवा हा पॉइंट कुठून आला बघा. समजा SO2 आहे, SO2 मध्ये मी वॉटर ऍड केलं, SO2 प्लस H2O काय प्रॉडक्ट तयार होईल? SO2 प्लस H2O काय प्रॉडक्ट होणार आहे तयार? SO2 plus H2O. What is the product? It will be H2SO3. बरोबर आहे, सल्फ्युरस ऍसिड. आपल्याला बनवायचं सल्फ्युरिक ऍसिड, पण सल्फ्युरिक ऍसिड साठी SO2 चा उपयोग आहे का? तर नाही. मग SO2 चं कन्व्हर्जन कशात केलं? SO3 मध्ये. अँड नाव SO3 प्लस H2O काय तयार होईल? SO3 प्लस H2O विल गेट दिस सल्फ्युरिक ऍसिड. कळालं? पण SO3 डायरेक्टली अवेलेबल नाहीये, म्हणून काय केलं आधी? सल्फरचं कन्व्हर्जन SO2 मध्ये, SO2 चं केलं SO3 मध्ये. आले लक्षात? अगेन दिस इज अ गॅस. कळाले? So next step is very important because we cannot add directly water to SO2. You will not get required sulfuric acid. So SO2 is to be converted into SO3. Okay. So conversion of SO2 to SO3 by reaction with oxygen in presence of catalyst V2O5, vanadium pentoxide. याचं नाव काय आहे? Vanadium pentoxide. Okay. पण इथल्या काय स्टेप्स लिहून घेऊ नका, नंतर जे लिहायचंय ते पुढे लिहिलेलं आहे. आता फक्त बघा काय आहे, पूर्ण लक्ष देऊन बघा, म्हणजे नंतरच आपल्याला सोपं जाईल. सो SO2 इज कन्वर्टेड इनटू SO3. नेक्स्ट वन, SO3 हा गॅस आहे, ठीक आहे ना. SO3 हा गॅस आहे आणि इट इज ऍब्झॉर्ब्ड इन H2SO4. SO3 प्लस H2SO4. द प्रॉडक्ट इज ओलम, H2H2O7. बरोबर आहे ना. SO3 गॅस आहे, H2SO4 लिक्विड आहे, आणि हे दोघं जण आपण एकत्र केले. म्हणजे थोडक्यात काय केलं, SO3 जो गॅस तयार झाला त्याला H2SO4 या लिक्विड मध्ये त्याला पास केलं. ठीक आहे, गॅस तयार झाला, इथं जी काय पाईपलाईन होती ती पास कशामध्ये केली, तर सल्फ्युरिक ऍसिडच्या टँक मध्ये त्याला पास केलं. पास केल्यावर ते दोघं जण मिक्स झाले आणि प्रॉडक्ट काय तयार झाला? H2H2O7 ओलम. आले लक्षात? कळालं? या रिएक्शन्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, फक्त आता कशा त्या स्टेप बाय स्टेप त्याचा यूज केलाय ते बघा. म्हणजे किती इंटरेस्टिंगली आपण ऑलरेडी या रिएक्शन सेपरेट पाहिलं का. आता त्या कंपाईल करून सल्फ्युरिक ऍसिड कसं बनवलंय बघा. आता हा जो H2H2O7 आहे, ओलम, इट इज अगेन इन अ लिक्विड स्टेट. ओके. आता आपण काय केलंय, गॅसला लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह केलं आणि एक नवीन लिक्विड तयार केलं, इट इज कॉल्ड ॲज ओलम. आता या ओलम मध्ये मी वॉटर ऍड केलं तर काय होईल? H2H2O7 प्लस H2O काय प्रॉडक्ट तयार होईल? सांगा बरं. H2H2O7 प्लस H2O. What is the product? It will be, it is not H4H2O8. ठीक आहे ना. नुसतं ऍडिशन करू नका, त्याला दोन्ही भागायचं. यू विल गेट 2 moles of sulfuric acid. Okay, so this is our final step of preparation of sulfuric acid. Okay, so हे जे काय ओलम तयार झाले त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट क्वांटिटी ऑफ वॉटर ऍड करायचं. अप्रोप्रिएट का, हे किती मोल्स आहेत त्यानुसार आपल्याला किती वॉटर लागते ते मेजर करून टाकायचं. सो दॅट यू विल गेट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. पाणी किती पण टाकलं म्हणजे अंदाजाने आपलं, चला हे 1 लिटर आहे, याच्यात 5 लिटर पाणी टाकूयात, तर काय होईल, हे ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड नाही होणार तर डायल्यूट होईल. ओके, दॅट्स वाय यू नीड टू टेक अ मेजर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर. ओके, अॅक्युरेट काहीतरी क्वांटिटी मेजर करून आपल्याला घ्यावी लागणार. ओके, सो लास्ट स्टेप इज ओलम इज डायल्युटेड विथ अप्रोप्रिएट क्वांटिटी ऑफ वॉटर टू गिव्ह सल्फ्युरिक ऍसिड. ओके, ओलमला दुसरा शब्द आहे फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड.
फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड. फ्युमिंग का, तर त्याच्याने SO3 च्या फ्युम्स बाहेर पडत असतात. फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ SO3 अँड H2SO4. ओके, इट इज अ व्हेरी गुड सल्फोनेटिंग एजंट. म्हणजे बरेचदा सल्फ्युरिक ऍसिड वापरायच्या ऐवजी ओलम वापरला तर रिॲक्शन जास्त फास्ट होतात. ठीक आहे. सो हॅव यू अंडरस्टूड दिस 3 पॉइंट्स? म्हणजे 3 पॉइंट्स कुठले आहेत? तर पहिल्यांदा सल्फरचा SO2, दुसरी स्टेप SO2 चा SO3 आणि तिसरी स्टेप SO3 H2SO4 मध्ये डिझॉल्व्ह करायचं. SO3 इज डिझॉल्व्ड इन H2SO4. ओके, आणि दिस लास्ट स्टेप इज नथिंग बट कॉन्टॅक्ट प्रोसेस. ओके, ही थर्ड स्टेप जी आहे त्याला काय म्हणायचं? कॉन्टॅक्ट प्रोसेस. कारण की इथं सल्फ्युरिक ऍसिड गॅस आहे आणि SO3 सल्फर ट्रायऑक्साइड इज अ गॅस अँड सल्फ्युरिक ऍसिड इज अ लिक्विड, आणि आपण गॅस आणि लिक्विडचा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. कळाले? सो दिस इज द फायनल स्टेप, फॉर्मेशन ऑफ ओलम. आणि एकदा ओलम तयार झालं की पाहिजे तेवढं पाणी टाकून सल्फ्युरिक ऍसिड बनवता येतं. कळाले? सो लक्षात ठेवा, 3च स्टेप लिहायच्या, 4थी स्टेप लिहायची नाही. ओके, जरी ही स्टेप नंबर 4 आपल्याला दिसत असेल तर दिस इज नॉट द ऍक्च्युअली स्टेप. ओके, ऍक्च्युअली आपण काय करतो, हे ओलम म्हणजे डायल्युशन केलंय फक्त, इथं काही केमिकल रिएक्शन कुठली केलेली नाही. ठीक आहे, इथं बाकीच्या ठिकाणी जसं नवीन नवीन बॉन्ड्स तयार झालेत तसं इथं काय होत नाही, फक्त डायल्युशन होतं. ओके, so this is overall process. So let us see this process in the form of diagram. So बघा काय केलंय. पहिली स्टेप काय होती? पहिली स्टेप काय होती? SO2 सल्फरचा SO2 तयार करायचा, बरोबर ना? सल्फर पासून SO2 कसं केलंय बघा. हा एक कॉलम तुम्हाला दिसेल. या कॉलम मध्ये वेगवेगळे ट्रे आहेत. ठीक आहे, ट्रे म्हणजे वेगवेगळे असे स्टँड ठेवलेले आहेत. त्या स्टँड वरती कोणाला ठेवलंय? सल्फरला. ओके, आणि इथून एअर पास केली. एअर पास केली आणि खाली बर्नर लावला. बर्नर लावला म्हणजे हीट करायला सुरुवात केली. एअर म्हणजे कोण? ऑक्सिजन. ऑक्सिजननी हीट केलं, तयार काय झालं? सल्फर डायऑक्साईड. मागच्या स्लाइडचं लिहू नका म्हणलं होतं बाळा तुम्हाला, पुढे लिहायचंय. मगाशीच सांगितलं, लिहू नका, ते फक्त एक्सप्लेन करायला होतं. पुढे तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहे, वेळ पण देणार आहे, स्लाइड पण देणार आहे. सल्फर डायऑक्साईड तुमचा इथे तयार झाला, पुढे गेला. ठीक आहे, आता या सल्फर डायऑक्साईड मध्ये एक्सेस ऑफ ऑक्सिजन असणार आहे, कारण की आपल्याला काय, आपण मोजून ऑक्सिजन नाही टाकला. मग काय केलं इथे? एक काय लावलंय? वॉशिंग अँड कुलिंग टॉवर. ओके, वॉटर स्प्रेने आपण काय केलं? सल्फर डायऑक्साईड जो आहे त्याला वॉश आउट केलं. वॉश केल्यामुळे काय झालं? त्याच्यामधले जे काही डस्ट पार्टिकल्स असतील किंवा एक्स्ट्रा अननेसेसरी गॅसेस वगैरे जे काय तयार झाले त्याला आपण इथनं बाजूला केलं, आणि फक्त प्युअर सल्फ्युरिक ऍसिड, प्युअर SO2 आहे त्याला या पाईपलाईन मधनं पास केलं. आले लक्षात? SO2 जो आपला तयार झाला, सुरुवातीला काय झालं? SO2 जो तयार झाला त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज होत्या. सॉलिड इम्प्युरिटीज काढायला आपण इथे एक डस्ट प्रेसिपिटर असं म्हणूयात, किंवा आपण गाळणी लावली असं म्हणूयात, की ज्यातनं सॉलिड इथं अडकलं आणि बाकीचं सगळं पुढे गेलं, गॅसेस पुढे गेले. त्या गॅसमध्ये सुद्धा काय वेस्टेज होतं ते काढण्यासाठी त्याला पाण्याने धुवून काढलं. कळते ना? आपण एखादी गोष्ट स्वच्छ करायची म्हणजे काय करतो? वॉटरनी वॉश करतो. ठीक आहे, सो वॉटरनी वॉश केलं. कोणाला? SO2 गॅसला. कळते? गॅस खालून वरती वरती जाणारे, पाणी वरून खाली आलं. ठीक आहे, मग गॅस वॉश आउट झाला, ज्या काही वेस्ट वॉटर इम्प्युरिटीज होत्या त्या बाहेर काढल्या. सल्फर डायऑक्साईड इथनं प्युअर फॉर्म मध्ये कुठे गेला? आता परत खाली या दुसऱ्या चेंबर मध्ये. ओके, आता पाण्याने आपण त्याला धुतलाय म्हटल्यावर तो ओला होणार आहे, बरोबर ना? इट विल बी अ वेट सल्फर डायऑक्साईड गॅस. इथनं जेव्हा सल्फर डायऑक्साईड जाणार आहे तेव्हा तो वेट असणार आहे, म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालेल्या कंडिशन मध्ये असणार. इट इज नथिंग बट H2SO3 सल्फ्युरस ऍसिड आपलं इथं तयार होणार आहे, बरोबर आहे? लक्षात आलंय? आणि मग आता ते पुढे केल्यावर काय केलं आपण, की त्याला सल्फ्युरिक ऍसिडचा स्प्रे दिला. ठीक आहे, म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड बनवायचे आणि त्याच्यासाठी सल्फ्युरिक ऍसिड जे जुनं तयार केलंय त्याचा स्प्रे दिला. स्प्रे दिला म्हणजे परत काय केलं? वॉश केलं. सल्फ्युरिक ऍसिडचं काय काम आहे? डिहायड्रेशन. सल्फ्युरिक ऍसिड काय करतं? डिहायड्रेशन. म्हणजे या SO2 आणि H2O जे H2SO3 तयार केलंय त्यातलं वॉटर काढणार आहे आणि फक्त SO2 तयार होणार. कळले? आणि मग आपल्याला काय मिळणार आहे? ड्राय SO2. ड्राय SO2 आपला तयार झाला. आले लक्षात? नेक्स्ट स्टेप, पुढची स्टेप काय केली? म्हणजे फायनली आपण हे जे 3 कॉलम्स आहेत, 1 हा 2 आणि हा 3, या तिन्ही कॉलम्स मधनं फायनली काय तयार केलं? SO2 तयार केला. आता पुढची स्टेप काय आहे? दिस इज द फर्स्ट स्टेप.
नेक्स्ट स्टेप काय आहे, SO2 चं SO3 तयार करायचं. बरोबर आहे ना, SO2 चा SO3 तयार करायचं. मग काय केलं, या SO2 मध्ये ऑक्सिजन ऍड केला. ठीक आहे, SO2 घेतला ना, ऑक्सिजन ऍड केला आणि SO3 झाला असं होत नाही, त्याला कॅटॅलिस्टची गरज असते. त्याच्यामुळे इथे SO2 दोन्ही गॅसेस पास होतात. ओके, पास होत असताना मध्ये एक प्युरिफायर लावलाय की जो ह्या ऑक्सिजनला प्युरिफाय करतो. त्याच्यानंतर प्री हीटर म्हणजे काय, रिॲक्शन करायच्या आधी रिॲक्टन्सला आपण हीट करणार आहोत. प्री हीटर. ओके, दॅट प्री हीटर विल इनिशिएट द रिॲक्शन. कोणती रिॲक्शन सुरू करायच्या आधी, म्हणजे आता आपल्याला समजा आता भाजी शिजवायची, तर आपण ते पातेलं भांडं गरम करून घेतो, बरोबर आहे. तसंच आपण ह्या रिॲक्टन्सला दोघांना हीट करून घेतलं आणि मग नंतर पुढे पास केलं. ठीक आहे, पुढचा जो हा चेंबर आहे त्याचं नाव आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर म्हणजे कॅटॅलिस्ट असणारा एक कन्व्हर्टर आहे. त्यांनी काय केलं, SO2 आणि O2 दोघ जण एकत्र केले इथे आणि कॅटॅलिस्ट वापरलाय V2O5. इथं वेगवेगळे ट्रेज आहेत. या ट्रे वरती V2O5 नावाचं कॅटॅलिस्ट प्लेस केले. V2O5 इज इन अ सॉलिड स्टेट. हे गोल गोल दिसत आहेत, हे काय आहे, V2O5 आहे. आणि गॅस आपला कसा जाणार आहे, खालून वरती जाणार आहे. कळालंय. सो हे दोन्ही गॅसेस वरती जात असताना त्यांचा कॅटॅलिस्टशी संबंध येतो आणि प्रॉडक्ट काय तयार होतं, SO3. आणि लिक्विड खाली खाली येत. त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट होण्यासाठी काय झालं पाहिजे, की वरतून खाली येण्याचा स्पीड कमी झाला पाहिजे, खालून वर जाण्याचा स्पीड सुद्धा कमी झाला पाहिजे. म्हणजे त्यांची मुवमेंट मध्ये 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 अडथळे आले पाहिजे. आणि ते काम कोण करतं, हे क्वार्ट्स करतात. क्वार्ट्सचे मध्ये मध्ये असं अडथळे दिलेले असतात किंवा चाळण्या बसवलेल्या असतात. कळते, वेगवेगळे मेश त्याच्यामध्ये बसवतात की जेणेकरून तो गॅसचा स्पीड आणि लिक्विडचा स्पीड दोन्ही कमी होतं. जास्तीत जास्त वेळ एकमेकांमध्ये कॉन्टॅक्ट होतो आणि ओलम तयार होतं. आले लक्षात? So have you understood this process or should I repeat once again? पॉइंट कळालेत का? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, पण तरी सुद्धा सांगा, नाही तर मी परत एकदा एक्सप्लेन करते. बरं, एकदा रिपीट करते बघा. सो वी हॅव 3 स्टेप्स. फर्स्ट स्टेप इज फॉर्मेशन ऑफ SO2. SO2 तयार करण्यासाठी या 3 गोष्टी लागतात आपल्याला. पहिले 3 चेंबर आहेत ते SO2 तयार करायला. त्याच्यानंतर SO3 आणि लास्ट वन इज ओलम और सल्फ्युरिक ऍसिड साठी हा शेवटचा. ठीक आहे, SO2 कसा तयार केला आपण, सल्फर प्लस ऑक्सिजन. मग या चेंबर मध्ये काय केलं, वेगवेगळ्या ट्रेवरती सल्फर ठेवून दिला. सल्फर किंवा सल्फाइड ओर जे अवेलेबल असेल ते ठेवायचं, एअर पास करायचे आणि त्याला हीट करायचं, त्या चेंबरला हीट करायचं. हीट केलं की सल्फर डायऑक्साईड तयार होईल. बट दिस सल्फर डायऑक्साईड इज इन अ इम्प्युअर फॉर्म. मग त्याला प्युरिफाय करण्यासाठी काय केलं, एकदा त्याला वॉटरनी वॉशिंग दिलं आणि एकदा सल्फ्युरिक ऍसिडनी वॉशिंग दिलं. कळाले, कुठलीही गोष्ट अस्वच्छ असेल म्हणजे कळते ना, खराब असेल, इम्प्युरिटीज असेल तर आपण त्याला वॉश आउट करतो. सो वॉशिंग देण्यासाठी एकदा वॉटरनी वॉश केलं, एकदा सल्फ्युरिक ऍसिडनी वॉश केलं. सल्फ्युरिक ऍसिड इज गोइंग टू ऍक्ट ऍज डिहायड्रेटिंग एजंट. तो काय करणार आहे, SO2 जो तयार झालाय किंवा वॉटरनी वॉश केल्यामुळे तो जो काय ओला झालाय, वेट झालाय, त्याला ड्राय करणार आहे. कळाले, सो यू विल गेट अ ड्राय SO2 हिअर. ठीक आहे, मग ड्राय SO2 पास केलाय अलॉंग विथ ऑक्सिजन. दुसरी स्टेप आली, SO2 तयार झाल्यावर काय करायचं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड करायचा. सो ऑक्सिजन ऍड केला, नंतर काय केलं, परत त्याला प्युरिफाय केलं. ठीक आहे, फिल्टर्स सगळे कशासाठी असतात, प्युरिफिकेशनसाठी. काय समजा सॉलिड इम्प्युरिटीज वगैरे असतील तर त्या मागं राहतात. प्युअर गॅस गेले कुठं, हीटरमध्ये. हीटरमध्ये का, तर कोणती रिएक्शन असेल तर पहिल्यांदा रिएक्टंटला हीट केलं तर रिएक्शन फास्ट होते. मग इथं काय केलं आपण, SO2 आणि O2 या दोन्ही गॅसेसला हीट केलं आणि मग नंतर या पुढच्या चेंबरमध्ये पास केलं. सो आता हे गॅस वर 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 जायला सुरुवात झाली. ठीक आहे, गॅस जसं वर जातील तस तसा त्यांचा संबंध कोणाशी आला, त्यांचा कॉन्टॅक्ट कोणाशी झाला, V2O5 कॅटॅलिस्ट. ओके,
इथल्या पहिल्याच चेंबर सारखं इथं सुद्धा वेगवेगळे ट्रेज असतात. त्या ट्रेवरती काय केलंय, V2O5 कॅटॅलिस्ट असं स्प्रेड करून ठेवून दिलंय, स्प्रेडिंग करून ठेवून दिलं की जसे गॅस वरती येतील कॅटॅलिस्टशी संबंध आला, कॅटॅलिटिक रिएक्शन होणार आणि प्रॉडक्ट काय तयार होणार आहे आपला, सल्फर ट्रायऑक्साइड गॅस. यू विल गेट सल्फर ट्रायऑक्साइड. ठीक आहे. सो या चेंबर मधनं बाहेर येताना कोण बाहेर पडणार आहे, सल्फर ट्रायऑक्साइड. ठीक आहे. त्याचं काय केलंय, त्याची जी काय आउटलेट आहे ती पुढच्या चेंबरच्या बॉटमला जोडली. ठीक आहे. या कॉलम मधनं जे काय बाहेर पडतं ते काय केलंय, पुढच्या कॉलमच्या बॉटमला त्याला लाईन केली किंवा त्याला पास केलंय. ठीक आहे. सो व्हॉट विल हॅपन नाव, दिस SO3 गॅस विल गो अपवर्ड्स बिकॉज इट इज अ गॅस. गॅस आहे तो वर जायला सुरुवात होईल. या चेंबर मध्ये काय केलंय, जसा SO3 गॅस येतोय तसा टॉप कडनं काय केलंय, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे त्याचा स्प्रे सुरू केला, विच इज गोइंग डाऊनवर्ड्स. कळलं. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड जे ऑलरेडी तयार केलेलं आहे, म्हणजे जुना कधीचं केलेलं असतं, त्याला खालनं स्प्रे, वरनं स्प्रे केला आणि खालून SO3 गॅसला बाहेर वरती पाठवलं. कळलं. सो वरून येणारा लिक्विड आणि खालून वरती जाणारा गॅस यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट झाला आणि प्रॉडक्ट काय तयार झालं, ओलम. यू विल गेट अ प्रॉडक्ट ओलम. आले लक्षात, H2H2O7. ओके. त्यांच्यामधला कॉन्टॅक्ट मॅक्सिमम राहावा म्हणून काय केलं, मध्ये मध्ये थोडेसे अडथळे, म्हणजे मध्ये मध्ये थोडस डिस्टर्बन्सेस क्रिएट केले. कशाने, क्वार्ट्सनी. ओके. मध्ये मध्ये क्वार्ट्स हे काय म्हणू आपण, नोबल मटेरियल आहे की ज्याच्यामध्ये कोणतीच रिएक्शन होत नाही, गॅस म्हणजे ऍसिडचा वगैरे त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे त्याचे वेगवेगळे असे पेबल्स म्हणा किंवा मेश जाळी वगैरे असं त्या पद्धतीने त्याचे डिस्टर्बन्सेस क्रिएट केले. का केले, तर दोघांनाही फ्लो होण्यासाठी डिस्टर्बन्स व्हावा, म्हणजे फ्लोचा स्पीड कमी व्हावा आणि कॉन्टॅक्ट जास्तीत जास्त वाढावा. आलं लक्षात. So this is overall contact process. Have you understood in a completely? नीट समजलंय का प्रत्येक पॉइंट? ओके. सो जायचं पुढे आता. ही डायग्राम पण काढू नका, इथे लिहिलंय बघा, फिगर 7.7. सो यू विल गेट दिस फिगर. आय थिंक दिस इज फ्रॉम NCERT बुक आणि सेम फिगर आहे बोर्डच्या बुक मध्ये सुद्धा, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामधनं काढू शकताय. डायग्राम काय काढायची, इतकी डिटेल मध्ये काढायची गरज नाही, फक्त 5 कॉलम नीट काढायचे आणि काय करायचं, प्रत्येक कॉलमची जी आउटलेट आहे ती बाहेर काढायची आणि त्याची दुसऱ्या कॉलमच्या बॉटमला त्याचं इनलेट जोडायचं. ठीक आहे. वरून बाहेर काढायचं आणि खालून जोडायचं. असं प्रत्येक वेळेस इंग्लिश मधला S उलटा काढायचा. ठीक आहे. उलट काढायचं नाही, इथनं आउटलेट काढली आणि इथनं इनलेट केलं, असं करायचं नाही. ठीक आहे. सो नीट डायग्राम काढताना फक्त डायरेक्शन्सची काळजी घ्या, बाकी डायग्राम सोपी आहे ही. आता काय काढत बसू नका. सो दिस इज द प्रिपरेशन मेथड, कॉन्टॅक्ट प्रोसेस. सो शॉर्टकट मध्ये बघा कसं आहे, एअर आणि सल्फर घेतलं, कंबशन फर्नेस, प्रॉडक्ट तयार झाला सल्फर डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइड V2O5 कॅटलिस्ट आणि एअर ऍड केलं, तयार झालं सल्फर ट्रायऑक्साइड. ओके. सल्फर ट्रायऑक्साइड आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड टाकलं, प्रॉडक्ट झालं ओलम. ओलम मध्ये वॉटर ऍड केलं, प्रॉडक्ट झालं सल्फ्युरिक ऍसिड. सो इट इज द सिम्पल वन. सो ड्रॉ दिस डायग्राम. यामध्ये काही डॉट नाही ना, समजलंय ना, हे तुम्हाला शॉर्टकट मध्ये समजावं म्हणून दिलंय. हा, टेम्परेचर मगाशी सांगायचं राहिलंय, टेम्परेचर इज 450 डिग्री सेल्सिअस. सो ड्रॉ दिस चार्ट. दिस चार्ट इज अ सिम्पलर वन. एवढा चार्ट जरी तुम्ही केला तरी अख्खी कॉन्टॅक्ट प्रोसेस मनाने लिहिता येईल. तर चार्ट काढताना पट्टी पेन्सिल काय वापरू नका, भराभरा डायग्राम काढा. सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड, तिथं SO2 SO3 असं लिहा. ओलम H2H2O7 आणि सल्फ्युरिक ऍसिड H2SO4.
जायचं पुढे? नाही. झाले कंप्लीट? Okay, so let us move on to next point. Again, reactions आपण एकदा परत बघूया. Preparation of step 1 is preparation of sulfur dioxide. So S plus O2 gives SO2, or you can use by roasting of sulfide or FeS plus O2, FeO plus SO2. Okay. Second step, sulfur trioxide. कसं करतात? इथं डिटेल मध्ये दिलेलं आहे. मगाशी आपण नुसतं लिहित होतो की V2O5 वापरायचा. ऍक्च्युअली प्रोसिजर काय आहे? Sulfur trioxide is formed when sulfur dioxide reacts with oxygen in the ratio of 1:1 at the temperature 400 degrees Celsius to 450 degrees Celsius and a pressure of 1 to 2 atmosphere in presence of V2O5 as a catalyst. Okay, this reaction is reversible in nature. Okay, so you'll get this reaction SO2 plus O2 will give SO3 gas. Okay, and next step, normal thing, काय केलं? Sulfur trioxide is made to contact with sulfuric acid. बरोबर आहे? Sulfur trioxide is first made to react with concentrated sulfuric acid to obtain Olum, and then Olum is then dissolved with water to give H2SO4. Okay, so this is the actual process or actual writing. मी असं म्हणू शकते की हे या पद्धतीने डिटेल मध्ये लिहा. नुसतं 3 स्टेप्स नका लिहू, तर प्रत्येक स्टेपची स्पेशालिटी, की टेम्परेचर किती आहे, प्रेशर किती आहे, कोणता कॅटलिस्ट वापरलाय, कसं डायल्युशन केलंय. कळालं? सो एक काम करायचं, एक स्क्रीनशॉट काढा आणि मग नंतर डिटेल मध्ये लिहा. हे बुक मध्ये सुद्धा आहे, व्यवस्थित दिलेलं आहे, तरी स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण की त्याच रिॲक्शन आहेत. आता बरे लक्षात आले असतील तुम्हाला. का लिहिताय? काय करता? ओके, सो राईट डाऊन. ओके, लिहायचं असेल तर लिहून काढा. म्हणजे महत्वाचं कुठलं आहे तर स्टेप 2 आहे, त्याच्यावरती जरा कॉन्सन्ट्रेट करा. आपण ही स्टेप 2 परत एकदा डिस्कस करणार आहोत पुढच्या स्लाइड मध्ये. ठीक आहे. So step 2 मधलं ratio of oxygen and sulfur, then temperature and pressure. Okay, all these things are necessary because this reaction is reversible in nature. तुम्हाला माहिती आहे की रिएक्शन रिव्हर्सिबल असते. त्याच्यामुळे रिव्हर्सिबल असते याचा अर्थ काय? तर प्रॉडक्ट परत स्टार्टिंग मटेरियल बनेल, आणि रिव्हर्सिबल रिएक्शन असेल तर आपलं हे रिएक्शन पुढची व्हायला खूप अवघड होणार आहे. So you need this particular temperature and pressure so that you will get only the final product. सो स्टेप 2 आहे ती तेवढी डिटेल मध्ये लिहा. बाकीच्या 2 स्टेप्स ऑलरेडी म्हणजे कॉमनच आहेत. सोपं आहे ना कॉन्टॅक्ट प्रोसेस? उगाचच डायग्राम मोठी दिल्यामुळे असं वाटतं फार काहीतरी अवघड आहे, बट इट इज अ व्हेरी सिम्पल वन. पण ऍक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जेव्हा कंपनीमध्ये हे काम चालतं तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते, बिकॉज वी आर प्रिपेरिंग हायली कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. ठीक आहे, नुसतं सल्फ्युरिक ऍसिड नाही तर आपण ओलम तयार करतो. इट इज फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड विच इज मोर डेंजरस दॅन सल्फ्युरिक ऍसिड. ओके, सो व्हेरी मच केअर टू बी टेकन ड्युरिंग दिस कम्प्लीट रिएक्शन. झालंय का? जायचं पुढे श्रुती?
Okay, so let us move on to next point. हा एक महत्वाचा पॉइंटच राहिला. कोणाला प्रश्न पडलेला का? इथं SO3 तयार झालाय. मी पण ऍक्च्युली मगाशी सांगायला पाहिजे होतं. SO3 जो तयार केलाय याच्यामध्येच वॉटर टाकलं असतं तर चाललं नसतं का? SO3 मध्ये H2O टाकलं असतं तर डायरेक्ट H2SO4 मिळाला असता. बरोबर आहे ना? इट इज अ व्हेरी सिंपल वे. SO3 प्लस H2O म्हणजे हा शेवटचा टँक लावायची गरज नाही, फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड बनवायची गरज नाही, ओलम बनवायची गरज नाही. मगाशी सांगितलं ना, ओलम बनवणं म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड पेक्षा जास्त हजार्डस झालं. But what is the problem? This SO3 cannot be dissolved in water directly as it leads to formation of fog. फॉग माहिती आहे ना सगळ्यांना? पोल्युशन मधला पार्ट. फॉग म्हणजे काय? लिक्विड आणि गॅसचं मिक्सचर. म्हणजे ऍक्च्युली डिझॉल्व्ह होऊन लिक्विड तयार व्हायच्या ऐवजी काय तयार होतं? फॉग तयार होतं. ओके, वॉटर आणि SO3 एकत्र येऊन H2SO4 तयार व्हायच्या ऐवजी काय तयार होतं? फॉग तयार होतं. जसे ढग तयार होतात की नाही तसं तयार होतं. ओके, यू विल नॉट गेट प्रॉपर लिक्विड H2SO4. ओके, दॅट्स वाय दिस लास्ट स्टेप इज नेसेसरी. ते आपल्याला सरळ SO3 वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत नाही ना, मग काय केलं? SO3 ला ऍसिड मध्ये डिझॉल्व्ह केलं आणि मग नंतर त्या ऍसिड मध्ये वॉटर ऍड केलं. कळलं? So this question can be asked, why SO3 is not directly dissolved in water? Due to because SO3 leads to formation of fog. So you understand this last point? आपण जेव्हा सल्फर डायऑक्साईड बघितलं तेव्हा आठवत असेल तर की सल्फर डायऑक्साईड आहे तो इझिली वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतो. ओके, सल्फर डायऑक्साईडची सोल्युबिलिटी व्हेरी हाय आहे, पण तसं SO3 सल्फर डायऑक्साईडची सोल्युबिलिटी कमी आहे. ओके, सो यू कॅनॉट डायरेक्टली गेट बाय ऍडिशन ऑफ वॉटर. ओके, so this point is clear to you? Okay, so let us move on to next point. की आपल्याला आता ही जी सेकंड स्टेप आहे ती जरा आपण नीट बघूया की काय काय टेम्परेचर काय काय प्रेशर वापरले. ओके, किंवा कॅटलिस्ट आपल्याला यूज करावं लागले, त्याच्यामुळे त्या स्टेपचा जरा नीट स्टडी करूया. द की स्टेप इन द मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4 इज कॅटलिटिक ऑक्सिडेशन ऑफ SO2 to give SO3. Okay, SO2 with O2 to give SO3 in presence of vanadium catalyst. ओके, सो मगाशीच आपण बघितलं की हीट लिबरेट होते. बरोबर ना? आठवतंय का? ऍरोवरती लिहिलं होतं. ऍरोवरती लिहिलं होतं बघा, असं मगाशी आपण बॉक्सची डायग्राम काढली त्याच्यावरती लिहिलं होतं हीट बाजूला पडते, हीट लिबरेट होते. ओके, लिबरेट होते म्हणजेच काय? द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. ओके, ऑलरेडी ही रिॲक्शन होत असताना हीट बाहेर पडते, टेम्परेचर काय असेल ते त्याला वाढत जात. आले लक्षात? द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक, रिव्हर्सिबल अँड फॉरवर्ड रिॲक्शन लीड्स टू डिक्रीज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कमी होतो. लक्षात येते? म्हणजे इथं दोन गॅसेस एकत्र केलेत आणि एक गॅस तयार झाला. कळते ना? किंवा असं म्हणूयात आपण इथं 2SO2 1O2 वी हॅव 3 moles of oxygen 3 moles of gases here and the product is 2 moles of gases. त्याच्यामुळे काय झालंय? व्हॉल्यूम कमी झालाय. बघा परत सांगते, रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे आणि प्रॉडक्टचा व्हॉल्यूम कमी आहे. रिॲक्शन जेव्हा होणार आहे कम्प्लीट तेव्हा या स्टेपला आल्यावर SO3 पाशी आल्यावर काय दिसणार आहे? म्हणजे जेव्हा टँक मध्ये मी SO2 आणि O2 एकत्र केलं, ठीक आहे, एखादा टँक घेतला, SO2 टाकला, O2 टाकला, V2O5 टाकलं आणि हीट केलं, तर हिटिंग करताना मला काय दिसणार आहे की मी जे टेम्परेचर दिलंय त्यापेक्षा टेम्परेचर वाढलेलं असणार आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन, डेल्टा H इज निगेटिव्ह. ओके, सो टेम्परेचर वाढलेलं असणार आहे. दुसरं काय दिसणार आहे? तर व्हॉल्यूम कमी झालेलं असेल, व्हॉल्यूम कमी होणार आहे. येते लक्षात? म्हणजे थोडक्यात मला रिॲक्शन कशी करावी लागणार आहे? व्हॉल्यूम कमी झालाय म्हणजे काय झालं? इथं प्रेशर माझं थोडं कमी होणार आहे. येते ना लक्षात? रिॲक्शन मिक्सचरवरचं जे प्रेशर आहे ते थोडंसं आता कमी होणार आहे. सो नॉर्मल केसेस मध्ये आपण काय करतो या रिॲक्शन्स करताना? लो टेम्परेचर आणि हाय प्रेशर वापरतो. ओके, जेव्हा आपल्याला ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे, पुढे न्यायची आहे, रिव्हर्सिबल आहे पण मला प्रॉडक्ट जास्त पाहिजे असेल त्यावेळेस आपण काय करतो? एक्झोथर्मिक असताना लो टेम्परेचर वापरायचं, म्हणजे हळूहळू टेम्परेचर वाढत जातं, आणि व्हॉल्यूम कमी होत असताना हाय प्रेशर वापरायचं, म्हणजे आपला जो कमी झालेला व्हॉल्यूम आहे त्याला कॉम्पन्सेट होतं. ओके, ली-चॅथेलियर्स प्रिन्सिपल, इफ यू रिमेंबर, लास्ट इयर झालंय तुम्हाला ली-चॅथेलियर्स प्रिन्सिपल, ज्याच्यामध्ये एक्झोथर्मिकला लो टेम्परेचर वापरतात, व्हॉल्यूम कमी होत असेल तर हाय प्रेशर वापरतात, सो दॅट
यू विल गेट मॅक्सिमम यील्ड. कळते? कमी टेम्परेचर आणि जास्त प्रेशरला ही रिॲक्शन करायची. ठीक आहे. पण कमी टेम्परेचर याचा अर्थ मायनस मध्ये जायचं नाही किंवा 0 डिग्री वगैरे असं नाहीये. आणि हाय प्रेशर म्हणजे खूप हाय प्रेशर देऊन चालत नाही, कारण की इथं सगळे गॅसेस आहेत. ठीक आहे. सो वी हॅव टू कॉम्पन्सेट बिटवीन दिस टू थिंग. लो टेम्परेचर म्हणजे किती लो ठेवायचं आणि हाय प्रेशर म्हणजे किती हाय ठेवायचं. म्हणजे काहीतरी आपल्याला या दोघांमध्ये सुवर्ण मध्य आणावं लागेल, कारण की टेम्परेचर खूप कमी केलं तर रिॲक्शन होणारच नाही. बरोबर आहे ना? कोणतीही रिॲक्शन जर का आपल्याला करायची असेल तर रिॲक्टंटला काहीतरी टेम्परेचर द्यावं लागतं, आपोआप काही रिॲक्शन होत नाही. कळालं? सो वी नीड टू हॅव सम टेम्परेचर बट विच इज नॉट व्हेरी मच हाय. ठीक आहे. खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको. तसंच प्रेशर सुद्धा असं पाहिजे की नॉर्मल प्रेशर नको, पण खूप हाय प्रेशर पण नको, कारण की प्रॉडक्ट आपला गॅसमध्ये आहे. ठीक आहे. हाय प्रेशर दिलं तर ब्लास्ट होण्याचा संभव असतो. आले लक्षात? या दोघांना कॉम्पन्सेट करण्यासाठी काय केलंय? टेम्परेचर वापरले आपण किती? आठवत आहे ना? टेम्परेचर किती वापरले? इथं लिहिलेलं नाहीये. टेम्परेचर किती आहे? 400 to 450 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर किती आहे? 2 बार. ओके. सो रेग्युलर टेम्परेचर पेक्षा जास्त टेम्परेचर आणि रेग्युलर प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर. ओके. टेम्परेचर हियर इट इज रिटन 720 केल्विन विच इज नथिंग बट 400 अराउंड 400 डिग्री सेल्सिअस. ओके. येते लक्षात? तर दिस इज द क्रुशियल स्टेप ज्याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचर आणि प्रेशर मॅनेज करावं लागतं, कारण की रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे ना, आपल्याला प्रॉडक्ट जास्तीत जास्त पाहिजे, रिॲक्टंट कमीत कमी तयार झाले पाहिजे. कळाले? फक्त अगदीच कमी टेम्परेचर ठेवून चालत नाही, कारण की रिॲक्शनचा रेट खूप कमी होतो. मग थोडंसं टेम्परेचर वाढवायचं आणि प्रेशर सुद्धा थोडंसं वाढवायचं. कळाले? सो राईट डाऊन दिस 4 पॉइंट्स क्लिअरली. ओके. हे पॉइंट्स आणि ही रिॲक्शन हे सगळं व्यवस्थित लिहा. हे आवडीचा प्रश्न आहे. वाय टेम्परेचर इज दिस मच अँड वाय प्रेशर इज दिस मच. कोणाला काही डाऊट आहे का? कन्सेप्ट क्लिअर झाली आहे का? लास्ट पॉइंट. लास्ट पॉइंट काय नाही, आपण रेग्युलर म्हणजे फायनली आपण काय केलंय, लो टेम्परेचर किती लो ठेवायचं आणि हाय प्रेशर किती हाय ठेवायचं. हे लो म्हणजे आपल्या रूम टेम्परेचरशी कम्पेअर करू नका बरं का. 400 डिग्री म्हणजे लो नसतंच. पण हे लो टेम्परेचर म्हणजे कोणाशी कम्पेअर केलंय तर इंडस्ट्रीयल जे सिंथेसिस आहे त्याच्याशी. ठीक आहे. नॉर्मली या सिंथेसिसला टेम्परेचर 800-900 डिग्री वगैरे लागतं. मग ते टेम्परेचर थोडंसं कमी केलं. कळाले? जास्त टेम्परेचर ठेवलं तर रिॲक्शन रिव्हर्सिबल सुद्धा पॉसिबल आहे. एमसीक्यूज मधला क्वेश्चन काय आहे, की ही जी स्टेप आहे म्हणजे ही स्टेप लिहितात आणि लिहितात की इट इज एक्झोथर्मिक रिव्हर्सिबल फॉरवर्ड रिएक्शन लीडिंग टू डिक्रीज इन व्हॉल्यूम. सो व्हॉट इज द फेवरेबल कंडिशन? What is the favorable condition for the maximum yield? And the favorable condition is low temperature and high pressure. Okay. So this is the favorable condition. हा पॉइंट मुद्दामून वेगळा घेतला. तिन्ही स्टेप झाल्यावर मुद्दामून परत दुसरी स्टेप घेतली सेपरेट एक्सप्लेन करण्यासाठी. झालं की सांगा, मग आपण पुढे जाऊयात.
ओके, झालंय सगळ्यांचं लिहून? पुढे जायचं. जर का काही पॉइंट राहिला असेल तर आपण नंतर मग घेऊयात. ठीक आहे, ज्यांचं लिहायचं राहिलं असेल त्यांच्यासाठी आपण एकदा लेक्चर झालं की शेवटचे 5 मिनिटं काय काय पॉइंट राहिले असतील ते सांगा. ठीक आहे, सो आता पुढे जाऊयात आपण. सो दिस वॉज रिलेटेड टू कॉन्टॅक्ट प्रोसेस ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. Let us move on to next method, lead chamber process. Okay, lead chamber process, it is not given in your book, but some questions can be asked. Okay, तुम्हाला आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मिळणार नाही, पण ही प्रोसेस इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे आपण बघूया. सो लेड चेंबर वरनं कळतच असेल की रिएक्शन कशामध्ये होणार आहे. लेड चेंबर मध्ये, म्हणजे एक चेंबर आहे. चेंबर म्हणजे काय? रिएक्टर. ठीक आहे, रिएक्टर म्हणजे एखादं आपण म्हणतो ना बीकर वगैरे जसं घेतो तसा एक रिएक्टर आहे. त्या रिएक्टर मध्ये आपण तो रिएक्टर कशापासून तयार केलाय? पीबी किंवा लेड पासून तयार केलेला आहे, म्हणून त्याचं नाव आहे लेड चेंबर प्रोसेस. ओके, सो रिएक्शन अगेन सेम, म्हणजे स्टेप्स त्याच आहेत. काय करायचंय? फक्त लास्ट स्टेप बदलते अर्थात, कारण की ही कॉन्टॅक्ट प्रोसेस नाहीये. सो पहिल्यांदा सल्फरचा सल्फर डायऑक्साईड बनवायचा, सल्फरचा सल्फर डायऑक्साईड बनवायचा. ठीक आहे, आणि आता काय केलंय बघा, पुढची स्टेप काय केली आपण? काय करत होतो मगाशी? SO2 चा परत SO3 करायचा, SO2 चा SO3 करायचा. त्याच्यासाठी मग कॅटलिस्ट वापरा, अजून काय काय गोष्टी करा. बरोबर आहे. इथं काय केलंय बघा, SO2 मध्ये ऑक्सिजन टाकलाय आणि ऍट द सेम टाइम वॉटर ऍड केले. SO2 प्लस ऑक्सिजन प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ NO कॅटलिस्ट. नो नाहीये बरं का, नायट्रोजन ऑक्साइड. ओके, इन प्रेझेन्स ऑफ नायट्रोजन ऑक्साइड कॅटलिस्ट you will get directly sulfuric acid. Okay, this is a little bit simple method than contact process. ठीक आहे, सल्फर डायऑक्साईड, वॉटर आणि ऑक्सिजन हे तिघांना एकत्र टाकलं म्हणजे इथं इन सिटू SO3 तयार झालं. तयार झाल्या वॉटर बरोबर रिॲक्ट झाला आणि प्रॉडक्ट काय तयार झालं? H2SO4. सो दिस वन इज अ व्हेरी सिम्पलर मेथड. बरोबर आहे ना? सिंपल वे आहे. SO2 तयार झाला, SO2 मध्ये SO3 करायच्या ऐवजी O2 आणि वॉटर एकत्रच ऍड केलं, H2SO4 मिळणार आहे. इथं फॉग वगैरे होण्याची शक्यता कमी आहे, कारण की आपण SO2 वॉटर आणि O2 ऍड करतोय. कळलं? रिएक्शनला हाय टेम्परेचरची गरज नाही, हाय प्रेशरची गरज नाही. ओके, इव्हन ओलम तयार होत नाही, फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड काही तयार होत नाही. सो दिस वन इज अ व्हेरी सिम्पल मेथड. समजली का मेथड? एकदम सिंपल आहे. कोणाला काही डाऊट आहे का या मेथड बद्दल? अरे आन्सर्स द्या. इज दिस मेथड इज कळाली आहे ना मेथड? ओके, सो एवढी सोपी मेथड असून सुद्धा कॉन्टॅक्ट प्रोसेस जास्त करून वापरतात. ठीक आहे, म्हणजे मेथड तर एवढी सोपी आहे बघा, म्हणजे एक चेंबर घेतले ज्याच्यामध्ये काय हिटिंग वगैरे, म्हणजे जरी सल्फर बर्निंग सोडलं तर फार काय जास्त हिटिंग नाहीये. ठीक आहे, इव्हन हा जो SO2 तयार होतो हा बाय प्रॉडक्ट आहे मेटलर्जी मधला, त्याच्यामुळे तो सुद्धा रेडीमेड आपल्याला मिळू शकतो. आणि लगेच SO2 घ्यायचा, सोडियम नायट्रोजन ऑक्साईड गॅस टाकायचा आणि ऑक्सिजन वॉटर ऍड करायचा आणि प्रॉडक्ट तयार झालं. ओके, दिस सेकंड स्टेप इज कॅरीड आउट इन लेड चेंबर. ओके, हे सगळं जे करण्यासाठी जे चेंबर किंवा जो रिएक्टर वापरतात इज लेड चेंबर. ओके, तर रिएक्शन इज व्हेरी सिम्पल, पण सिम्पल गोष्टी असतात त्याला काहीतरी ड्रॉबॅक असतात. आणि ड्रॉबॅक काय आहे? तर आपल्याला इथं लो क्वालिटी सल्फ्युरिक ऍसिड तयार होतं. वी गेट हिअर लो ग्रेड sulfuric acid. Why low grade? Because we are adding water and oxygen at a time both. ठीक आहे, दोन्ही एकत्र टाकतोय, त्याच्यामुळे एक्झॅक्ट क्वांटिटी आपण वॉटरची कॅल्क्युलेट करू शकत नाही. त्याच्यामुळे सल्फ्युरिक ऍसिड जे तयार होणार आहे ते हायली कॉन्सन्ट्रेटेड तयार होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अनरिएक्टेड वॉटर मॉलिक्युल्स तसेच राहतात. कळालं? सो त्याच्यामुळेच ही प्रोसेस वर्ल्ड वाईड वापरत नाही, बट स्टील इट इज युजफुल फॉर मेकिंग लो ग्रेड सल्फ्युरिक ऍसिड. की लो ग्रेड आहे, कमी खर्चामध्ये तयार होतं, म्हणजे असे थोडक्यात कॉस्टिंग वाईज सुद्धा हे स्वस्त जाणार आहे. कळाले? बट ऑब्विसली हे सिंथेटिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी याचा जास्त उपयोग होत नाही. बट यू कॅन प्रिपेअर दिस H2SO4 फॉर
लॅबोरेटरी स्केल एक्सपेरिमेंट. ओके, लॅब स्केल साठी सल्फ्युरिक ऍसिड लेड चेंबरने बनवलं तर युजफुल आहे. कळलं ना? सो दीज आर ओव्हरऑल स्टेप्स फॉर लेड चेंबर प्रोसेस. पुढे जायचं. So we have seen two methods of preparation of sulfuric acid. One is contact process and another one is lead chamber process. Okay. आता लेड चेंबर हे झाले. आता आपण महत्वाचा पॉइंट बघूया, त्याच्या प्रॉपर्टीज कडे जाऊयात. ओके, वी हॅव ओनली टू प्रिपरेशन मेथड्स. सो लेट अस स्टडी इट्स रिएक्शन्स. ओके, रिएक्शन्स बघायच्या आधी फिजिकल प्रॉपर्टीज बघूयात आणि मग केमिकल प्रॉपर्टीज. ओके, दीज आर द प्रॉपर्टीज. नो नीड टू राईट डाऊन. ओके, प्रॉपर्टीज काही लिहू नका, पुस्तकामध्ये आहेत. Sulfuric acid is a colorless, dense, oily liquid with specific gravity 1.84 at 298 Kelvin. I hope this point is known to you. बरोबर आहे ना? हे माहिती आहे ना, सल्फ्युरिक ऍसिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त असते आणि या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा उपयोग करूनच आपण जे कुठला सेल बनवतो मोटरसाठी, 4 व्हीलर साठीचं सेलचं नाव काय? बॅटरी. बॅटरीचं नाव काय? सल्फ्युरिक ऍसिड कुठल्या बॅटरीमध्ये वापरतात? झालंय का नाही तुम्हाला? 10वीतच झालेलं आहे. लेड स्टोरेज बॅटरी. लेड स्टोरेज बॅटरी, त्याच्यामध्ये हे जे ऍसिड आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे, त्याच्या डेन्सिटीच्या डिफरन्स वरून कळतं की बॅटरी डिस्चार्ज आहे का, म्हणजे बॅटरीला कितपत रिचार्जिंग आहे किंवा बॅटरी किती डिस्चार्ज झाली हे आपल्याला सल्फ्युरिक ऍसिडच्या ग्रॅव्हिटी वरून कळतं. ओके, जर का तुमचा हा पॉइंट झाला नसेल तर लेक्चरला होईलच. म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला परत हे शिकायला आहे की ग्रॅव्हिटी कमी झाली म्हणजे काय होतं वगैरे सगळं. ठीक आहे, सो पुढे जाऊया. The acid's freezing point is 611 Kelvin. Sorry, freezing point is 283 Kelvin and boiling point is 611 Kelvin. Okay. हे एक महत्वाचा पॉइंट आहे. It is soluble in water. Generally releases heat on contact. म्हणजे काय बरं? Generally releases heat on contact. मागाशीच आपण बघितले एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह कराल तेव्हा ते जे काय बिकर असेल किंवा काय असेल तर त्याचं तुम्हाला टेम्परेचर वाढलेलं दिसतं. कळतंय? सो खूप जास्त टेम्परेचर वाढतं. म्हणजे समजा तुम्ही एक 15-20 ml पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 5 ml सल्फ्युरिक ऍसिड ऍड केलं, एकदम टाकलं त्याच्यामध्ये, तर एकदम पाणी उकळल्यासारखं हिटिंग होतं. म्हणजे पाणी बॉईल होताना दिसतं आपल्याला, एवढं जास्त ते हीट होतं. ओके, सो व्हेरी मच प्रिकॉशन इज टू बी टेकन वेन एव्हर यू आर मेकिंग डायल्युशन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे, लॅबोरेटरी स्केलचा जरी सल्फ्युरिक ऍसिड लो ग्रेडचा असेल तरी सुद्धा ते बऱ्यापैकी हजार्डस असतं. ओके, so just keep in mind whenever you are using sulfuric acid whenever you are going to dilute sulfuric acid in water, dilutions करायचे असतील त्यावेळेस काळजी घ्यायची, कारण की वॉटर मध्ये ऍड केलं की खूप जास्त प्रमाणात बॉईल होतं, वॉटर बॉईल होतं, खूप एक्झोथर्मिक रिएक्शन असल्यामुळे हीट बाहेर पडते. ओके, त्याच्यामुळे हे काम करताना थोडंसं लांबून करायचं, म्हणजे त्याच्याकडे बघून डोळे आत घालून वगैरे करायचं नाही, अंगावर उडण्याची शक्यता असते. इट इज करोसिव्ह इन नेचर बिकॉज इट इज अ ऍसिड. बरोबर, ऍसिड म्हणले की कोरोजन्स आले. सो मेटल्स, टिश्यूज दोन्हीसाठी ते करोसिव्ह आहे. म्हणजे आपल्या बॉडीवरती जरी पडलं तरी सुद्धा स्किन डॅमेज होऊ शकते, मेटल्स वरती असेल तरी मेटल डॅमेज होऊ शकतं. ओके, इट कॅन इवन चार वूड अँड मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर in on contact, but chances of objects catching fire are null. हे माहिती आहे ना तुम्हाला की हे ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड इतकं भयानक आहे की समजा ते वूड वरती किंवा ऑर्गॅनिक मॅटर कुठलंही, म्हणजे स्किन म्हणा किंवा कुठलीही ऑर्गॅनिक गोष्ट ज्याच्यावरती समजा पडलं तर ते बर्न होतं, म्हणजे ती जी वस्तू आहे ती जळून जाते. कळतंय ना? चॅरिंग म्हणजे काय, काळी पडते, जळून काळं ठिक्कर पडून जातं. ते आले लक्षात? पण काळं पडतं याचा अर्थ त्याला आग लागत नाही. तुम्ही सल्फ्युरिक ऍसिडनी आग लागते असं समजा कोणी क्वेश्चन विचारला, बर्निंग होतं. ठीक आहे, काय सांगते बघा, ऍसिड समजा चुकून स्किन वरती पडलं वगैरे तर जळतं, जे बर्निंग होतं, पण जळल्यामुळे जी आग लागते की नाही, फायर कॅच होणं, ते होत नाही. कळाले? सो एक निगेटिव्ह पॉइंट आहे आणि एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. ओके, so it can burn wood or most of the organic matter, but for catching fire
accidents due to catching fire are very much less. Okay, or null म्हणजे काय, झिरो. ओके, अँड ऑब्विसली इनहेलेशन केलं की ऍडव्हर्स इफेक्ट होणार आहेत. त्याच्यामुळे जे या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, जिथे ऍसिड तयार होतं, त्या लोकांनी खूप काळजी घ्यायची की इनहेलेशन होणार नाही. जास्त एक्सपोजर आणि कॉन्सन्ट्रेशनशी जर का त्यांचा संबंध आला तर त्यांना लंग्सचे डिसीजेस होण्याची शक्यता असते. ओके, that's why they need to be take or whenever you are handling sulfuric acid, very much precautions are to be taken. कळतंय? So everyone clear with this point? याचा स्क्रीनशॉट काढा किंवा पुस्तकामध्ये हे सगळे पॉइंट्स आहेत, नाही लिहिले तरी चालतील. आपण पुढे जाऊया. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. आणि परीक्षेसाठी महत्वाचा कोणता आहे पॉइंट, तर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. ओके, बाकी या गोष्टी कशासाठी येतात, ते ऍसिड कसं हँडल करायचं आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे, की आपण जेव्हा काम करतोय त्यावेळेस हे पॉइंट्स माहिती पाहिजेत. नाहीतर काय म्हणतात ना, ते पुराणातली वांगी पुराणात, तसं पुस्तकातली वाक्य पुस्तकात राहतील आणि जेव्हा लॅबोरेटरीमध्ये काम कराल तेव्हा आपलं हाताला लागून घ्या. कळलं? त्याच्यामुळे हे पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत. वेन यू आर टेकिंग एनी केमिकल, नॉट नेसेसरी सल्फ्युरिक ऍसिड, कुठलेही केमिकल असू दे, प्रिकॉशन्स तेवढ्या पाळत जा. ठीक आहे, लेट अस स्टडी इट्स केमिकल प्रॉपर्टीज. सल्फ्युरिक ऍसिडच्या भरपूर केमिकल प्रॉपर्टीज आहेत, किंवा खूप इम्पॉर्टंट ऍसिड आहे. सल्फ्युरिक ऍसिडला मदर ऑफ ऍसिड्स म्हणतात. माहितीये का तुम्हाला? सल्फ्युरिक ऍसिड इज कॉल्ड एज मदर ऑफ ऍसिड्स. मदर म्हणजे काय, तर त्याच्यापासून दुसरे ऍसिड्स तयार होतात. एका ऍसिड पासून दुसरा ऍसिड जे बनवतो, तसं सल्फ्युरिक ऍसिड पासून जगातलं कोणतंही ऍसिड तयार करता येऊ शकतं. ओके, दॅट्स अनदर ऍसिड मे बी स्ट्रॉंग ऑर वीक ऑर मे बी ऑर्गॅनिक ऑर इनऑर्गॅनिक, कुठल्याही प्रकारचं ऍसिड असेल तरी सल्फ्युरिक ऍसिडने आपल्याला बनवता येतं. therefore it is called as मदर ऑफ ऍसिड्स. ओके, सल्फ्युरिक ऍसिडचं अजून एक नाव आहे, तुम्हाला माहिती असेल तर, ऑइल ऑफ व्हिट्रिऑल. माहितीये का नाव हे? अनदर नेम फॉर सल्फ्युरिक ऍसिड इज ऑइल ऑफ व्हिट्रिऑल. VITRIOL, ऑइल ऑफ व्हिट्रिऑल. ओके, आय होप दिस नेम इज नोन टू यू. आणि नसेल माहिती तर आता लक्षात ठेवा, सल्फ्युरिक ऍसिड अनदर नेम इज ऑइल ऑफ व्हिट्रिऑल. ऑइल का, तर ते लिक्विड मध्ये आहे, बट स्टील म्हणजे लिक्विड मध्ये असणारे ऍसिड आहे ज्याला ऑइली अपिअरन्स आहे. ते दिसताना असं ऑइली सारखं दिसतं, तेलकट दिसतं. कळलं? वॉटर सारखं फ्री फ्लोईंग दिसत नाही. सो नंबर ऑफ केमिकल प्रॉपर्टीज आहेत. आणि केमिकल प्रॉपर्टीज कशामुळे आलेल्या आहेत बघा. देर आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. फर्स्ट वन, लो व्हॉलॅटिलिटी. ठीक आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट हाय आहे, ते जास्तीत जास्त काळ टिकू शकतं. किंवा तुम्ही बघा, कुठलेही ऍसिड्स असतील त्याचं जर का लीड ओपन केलं, म्हणजे एखाद्या बॉटलमध्ये कुठलंही ऍसिड असेल, HCl असेल, HNO3 असेल, त्याचं लीड ओपन करून ठेवलं की त्यातनं वाफा बाहेर गेलेल्या दिसतात. वाफा बाहेर जातात म्हणजे काय, ते ऍसिड वरती उडून जातं. तसं सल्फ्युरिक ऍसिडचं होत नाही. लो व्हॉलॅटिलिटी असल्यामुळे ते जास्तीत जास्त काळ टिकतं, जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये जास्त वेळ वापरता येतं. ओके, सेकंड वन, इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऍसिड. pH इज -3. pH बघा किती आहे त्याचा, 0 पेक्षाही खाली गेलाय. ओके, व्हेरी स्ट्रॉंग ऍसिडिक कॅरेक्टर. डायप्रोटिक ऍसिड. डायप्रोटिक ऍसिड म्हणजे काय, आठवतंय का? डायप्रोटिक ऍसिड, it has 2 hydrogens or 2 protons that can be removed. It can give out 2 protons. Okay, therefore diprotic. 2 OH ग्रुप आहेत, 2 OH ग्रुपचे दोन्ही हायड्रोजन पण घेऊ शकतो. म्हणजे काय, ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतो 2 वेळा. 2 टाइम्स इट कॅन शो द ऍसिडिक प्रॉपर्टी. 2 टाइम्स याचा अर्थ काय होतो बघा, H2SO4 आहे. एका स्टेपला तो एक हायड्रोजन डोनेट करेल, दुसऱ्या स्टेपला दुसरा हायड्रोजन और प्रोटॉन. स्पेसिफिक वेने हायड्रोजन नको, प्रोटॉन म्हणूयात. पहिल्या स्टेपला एक प्रोटॉन डोनेट करेल, दुसऱ्या स्टेपला दुसरा प्रोटॉन डोनेट करेल. ठीक आहे, नेक्स्ट वन, स्ट्रॉंग अफिनिटी टू वॉटर. ओके, सो व्हेरी मच गुड रिएक्शन्स ऑफ वॉटर. आणि अफिनिटी टू वॉटर म्हणजे काय, इट लव्स वॉटर. आणि याचा उपयोग कुठं होतो बघा, therefore this sulfuric acid is used as a dehydrating agent. डिहायड्रेशन करायला वापरतात. कळते, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मॉइश्चर अडकलं असेल
एखादं समजा माझ्याकडे एक प्युअर कुठलं तरी ऑर्गॅनिकचं सॉल्व्हंट आहे आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर अडकलं असेल, तर काय करायचं त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिडचं एक 2-3 थेंब टाकून दिले तर ते काय करतं त्याच्यामधलं जे काही वॉटर मॉलिक्युल्स असतील, मॉइश्चर असेल ते स्वतःकडे ओढून घेतं आणि आपलं जे काही सॉल्व्हंट आहे ते ड्राय होतं. येते लक्षात काय सांगते? की वॉटरची अफिनिटी जास्त असल्यामुळे एखादी गोष्ट मॉइश्चर त्याच्यामध्ये गोळा झाला असेल तर आपण त्याला डिहायड्रेट करण्यासाठी सल्फ्युरिक ऍसिड यूज करतात. कळाले? स्ट्रॉंग अफिनिटी फॉर वॉटर त्याचा उपयोग कुठे केलाय? फॉर डिहायड्रेशन पर्पज. ओके. And obviously, last point, +6 oxidation state. So it is a very good, strong oxidizing agent. Okay. आणि corrosiveness. लक्षात आलंय? So all these properties are responsible for a number of reactions of sulfuric acid. Okay. यातल्या महत्वाच्या कोणत्या आहेत? म्हणजे ऑन पेपर लिहिण्यासाठी महत्वाचे कोणते आहेत? डायप्रोटिक ऍसिड आणि ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. म्हणजे डायप्रोटिक ऍसिड म्हणजे 2H+ कसे देतो, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून तो काम कसा करतो, हे दोन आपल्याला महत्वाचे आहेत आणि बाकीचे आहेत ते आपण ऍप्लिकेशन्स मध्ये बघणार आहोत. सो व्हॉट आर द रिएक्शन्स दॅट वी आर गोइंग टू सी? First one, acidic property. As it is an acid, so we are going to see its acidic property. Second, reactions with metals and non-metals, that is nothing but oxidizing property. Then strong affinity of water is therefore it is dehydrating property. And last one and most important, reactions with salt. Reactions with salts. ठीक आहे. इम्पॉर्टंट का म्हणते? तर याच्यापासूनच आपण वेगवेगळे ऍसिड्स बनवू शकतो. मग सांगितलं ना मदर ऑफ ऍसिड्स, त्याच्यासाठी ही लास्ट रिएक्शन आहे. ओके. जेव्हा आपण ही रिएक्शन बघू तेव्हा कळेलच. सो हॅव यू अंडरस्टूड व्हॉट आर द प्रॉपर्टीज वी आर गोइंग टू सी? ऍसिडिक प्रॉपर्टीज, reaction with or acidic property, then oxidizing property, dehydrating property and reaction with salts. Okay. यातल्या ज्या महत्वाच्या 3 प्रॉपर्टीज आहेत त्या आपण बघणार आहोत आणि लास्ट वन रिएक्शन विथ सॉल्ट्स. आले लक्षात? सो लेट अस सी दिस प्रॉपर्टीज वन बाय वन. हे काही लिहून घेऊ नका, आपण एक एक प्रॉपर्टी बघू तेव्हा रिएक्शन्स लिहा. सो पहिल्यांदा सुरुवात करूयात ऍसिडिक प्रॉपर्टीने. ओके. ऍसिडिक प्रॉपर्टी, एखादी गोष्ट ऍसिड आहे का नाही कशी कळतं सांगा बरं? की सल्फ्युरिक ऍसिड किंवा एक टेस्ट ट्यूब दिली त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 ml सल्फ्युरिक ऍसिड ऍड केलं आणि सांगितलं तुम्हाला की हे ऍसिडिक आहे का नाही चेक करा. कसं करतो आपण? लिटमसने नुसतं आपण डायरेक्ट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड मध्ये लिटमस टाकणार का? आपण काय करतो? कुठलंही ऍसिड किंवा कुठलीही गोष्ट XYZ मे बी एनीथिंग, आपण काय करतो? पहिल्यांदा त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करतो. बरोबर ना? वी डिझॉल्व इट इन वॉटर अँड देन वी आर गोइंग टू चेक इट्स pH व्हॅल्यू. कळतंय ना? त्याशिवाय आपण काय करत नाही. म्हणजे ऍसिडिक प्रॉपर्टी जे आपण बघणार आहोत इज नथिंग बट रिएक्शन विथ वॉटर. ओके. सो वॉटर मध्ये रिएक्शन काय होती बघा. When H2SO4 is reacting with water, reacts with water म्हणजे काय? हा आहे ऍसिड. बरोबर ना? H2SO4 ऍसिड आहे. आपल्याला सध्याला तर माहिती आहे की आपण चेक करूयात नंतर ऍसिड आहे का नाही. H2SO4 ऍसिड आहे म्हणजे तो काय करतो? प्रोटॉन डोनेट करतो. कुणाला डोनेट करतो? वॉटरला. आणि काय फॉर्म तयार होतं? H3O+ आणि स्वतः काय तयार होतं? H2SO4 चा हा काय झाला? कॉन्जुगेट बेस SO4 HSO4-. कळाले? काय केलंय? H2SO4 नी एक हायड्रोजन काढलाय स्वतःतला, एक हायड्रोजन काढला किंवा एक हायड्रोजन डोनेट केला आणि तयार काय झाला? HSO4-. कळाले? त्याच्यानंतर हा HSO4- जो आहे त्याच्याकडे अजून एक प्रोटॉन आहे. सो हा मायनसने काय केलं? अजून एक प्रोटॉन डोनेट केला आणि काय तयार झाला? SO4-, SO4-2-. कळाले? सो थोडक्यात सल्फ्युरिक ऍसिडने एकदा H+ दिला आणि परत नंतर दुसऱ्यांदा H+ दिला. कळाले? वॉटर मध्ये H+ ऍड झाल्यावर तयार झालं H3O+ आणि ज्याचा pH ऍसिडिक असतो. ठीक आहे. एक पॉइंट इथं आलाय म्हणून सांगते, सल्फ्युरिक ऍसिडशी रिलेटेड नाहीये. H3O+ आहे की नाही? H3O+ याला काय म्हणतात? तर प्रोटोनिक वॉटर, प्रोटॉन असणारं पाणी, प्रोटोनिक वॉटर. इट इज हायली ऍसिडिक इन नेचर. सगळ्यात जास्त ऍसिडिटी कोणाची आहे? तर या H3O+ ची असते. ठीक आहे. कारण की त्याच्याकडे प्रोटॉन्स फ्री मध्ये असतात की तो पाहिजे तेव्हा प्रोटॉन डोनेट करतो आणि ऍसिडिक नेचर त्याचा शो करतो. कळाले?
सो इथं प्रोटोनिक ऍसिड तयार झालंय. प्रोटोनिक वॉटर किंवा दुसरा शब्द काय आहे, प्रोटोनिक ऍसिड. देअरफॉर सल्फ्युरिक ऍसिड इज ऍसिडिक इन नेचर. कळलंय? म्हणजे थोडक्यात याचा पीएच लेस दॅन 7 येण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर हे H3O+. कळलंय? सो फर्स्ट स्टेप मध्ये HSO4- तयार झाला, सेकंड स्टेप मध्ये SO4- तयार झाला. कळाले? हे दोघ जण काय म्हणायचं त्यांना, कॉन्जुगेट बेस. ऍसिड पासून तयार झालेले कॉन्जुगेट बेस. कळाले? सो पहिली स्टेप जेव्हा केली तेव्हा कळालं की H3O+ तयार झाला, म्हणजेच ऍसिड तयार झालं. ऍसिड तयार झाल्यावर त्याची Ka व्हॅल्यू काढली, म्हणजे काय, डिसोसिएशन कॉन्स्टंट काढला. and that dissociation was very much large, it was more than 10. okay, the dissociation constant was more than 10. कळाले? नंतर HSO4- घेतला, म्हणजे दुसरी स्टेप केली. दुसऱ्या स्टेप मध्ये परत H3O+ तयार झाला, म्हणजे अगेन इट इज ऍसिडिक इन नेचर. कळालं? H3O+ झाला म्हणजेच काय, ऍसिडिक नेचर तयार झालं. ऍसिडिक नेचर तयार झाला म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ऍसिडिक प्रॉपर्टी त्याने शो केली, आणि दुसरं म्हणजे ऍसिडिक प्रॉपर्टी शो केली म्हणून आपण परत डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka काढला, अँड दॅट Ka कम्स आउट टू बी 1.2 into 10⁻². ओके, इट इज व्हेरी मच लेस दॅन दिस फर्स्ट वन. ओके, हा 10 होता आणि हा किती आला, 0.0012. आले लक्षात? Have you understood the difference between two Ka values? आणि Ka व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढा ऍसिडिक कॅरेक्टर जास्त, आणि Pka व्हॅल्यू जेवढी कमी तेवढा ऍसिडिक कॅरेक्टर जास्त. आठवत आहे ना सांगितलेलं, Ka आणि Pka. Ka म्हणजे जे काय आपलं डिसोसिएशन कॉन्स्टंट आलाय तो, Pka म्हणजे काय, मायनस लॉग टू द बेस 10 Ka. So these are the two reactions. आता क्वेश्चन असं आहे, या दोन Ka व्हॅल्यूज मध्ये डिफरन्स काय आहे, एवढा जास्त डिफरन्स काय आहे? ठीक आहे. सो पहिल्या केस मध्ये बघा काय झालंय, न्यूट्रल होता, H2SO4 न्यूट्रल होता, काही चार्ज होता का त्याच्यावर, नव्हता, न्यूट्रल होता, आणि त्यातनं एक H+ काढला आणि एक मायनस झाला. ठीक आहे, एक H+ आपण याला दिला आणि एक मायनस आहे तो इथं राहिला. दुसऱ्या केस मध्ये काय केलंय, सुरुवात केली आहे निगेटिव्हनी, सुरुवातीलाच निगेटिव्ह साईन आहे, आणि त्यातनं आपण अजून पॉझिटिव्हला बाजूला काढले, म्हणजे एका निगेटिव्हचं 2 निगेटिव्ह केले. कळते? एका निगेटिव्ह पासून 2 निगेटिव्ह बनवलेत, म्हणजे काय झालं इथे, आपलं ऑलरेडी निगेटिव्ह होतं आणि अजून आपण त्याला निगेटिव्ह होण्यासाठी भाग पाडलाय. एका निगेटिव्ह पासून 2 निगेटिव्ह. सो दिस वन इज अ व्हेरी डिफिकल्ट स्टेप. दॅट्स वाय द Ka व्हॅल्यू इज व्हेरी मच लेस. कळाले? याचा दुसरा अर्थ काय होतो, सल्फ्युरिक ऍसिड पहिला प्रोटॉन एकदम इझिली डोनेट करतो. इट डोनेट्स फर्स्ट प्रोटॉन व्हेरी इझिली और व्हेरी इन अ व्हेरी फास्ट रेट. पहिली स्टेपचा रेट खूप हाय असतो, फास्ट असतो. दुसऱ्या स्टेपचा प्रोटॉन तो इझिली डोनेट करत नाही. इट कॅन नॉट डोनेट दॅट मच इझिली सेकंड प्रोटॉन. देताना तो दोन्ही देऊ शकतो, इट इज अ डायप्रोटिक ऍसिड, नो डाऊट, बट स्टील जेव्हा एक प्रोटॉन द्यायचा असेल तर तो पटकन देऊन टाकतो, दुसरा प्रोटॉन देताना जरा विचार करतो, हळूहळू देतो. आले लक्षात? हॅव यू अंडरस्टूड दिस ऍसिडिक प्रॉपर्टी फर्स्ट? ऍसिडिक प्रॉपर्टी याचा अर्थ काय, परत एकदा सांगते, कुठली गोष्ट ऍसिडिक प्रॉपर्टी शो करते म्हणजे काय, तर त्याची वॉटर बरोबर रिएक्शन करायची आणि काय तयार झालंय प्रॉडक्ट त्याचा पीएच बघायचा. ठीक आहे. आता हा पीएच जो आहे तो लेस दॅन 7 का आलाय, तर H3O+ तयार झाले. दिस इज नथिंग बट प्रोटोनिक ऍसिड. ठीक आहे. दॅट्स वाय दिस H2SO4 इज ऍसिडिक इन नेचर. ठीक आहे. आता एखादी गोष्ट ऍसिडिक असेल तर दुसरी गोष्ट काय असते, म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा ती ऍसिडिक असते तेव्हा जर का त्याचा अल्कली किंवा बेसशी संबंध आला की रिएक्शन कोणते होणार आहे, न्यूट्रलायझेशन. कळतंय? आपण जेव्हा ऑक्साइड्स बघितले होते, आठवत असेल तर, ऍसिडिक ऑक्साइड, बेसिक ऑक्साइड, त्यावेळेस आपण पॉईंट बघितला होता की ऍसिड जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो पीएच 7 पेक्षा कमी होतो, आणि जर का वॉटर सोल्युबल नसेल तर दुसरी रिएक्शन काय असते की ऍसिडची रिएक्शन जर का बेस बरोबर झाली तर ते सॉल्ट तयार करतं. ओके, सो इन द सेम वे सल्फ्युरिक ऍसिड when reacts with alkali it can give bisulfite or sulfate, सॉरी bisulfate or sulfates. ओके, बायसल्फेट म्हणजे काय, HSO4, आणि सल्फेट म्हणजे काय, SO4. रिएक्शन बघू म्हणजे लक्षात येईल.
H2SO4, NaOH, it will give NaHSO4, or H2SO4 plus NaOH will give Na2SO4. दोन रिएक्शन समजलेत का? या डिफरन्स काय बघा, NaHSO4 म्हणजे H2SO4 मधनं एकच प्रोटॉन कमी झालाय, एक प्रोटॉन कमी केला आणि त्याच्या जागेवर सोडियम लावला, म्हणजे फक्त पहिली स्टेपच झाली. HSO4 मायनस तयार झाला आणि त्याला Na प्लस लावला. कळाले? ओनली फर्स्ट स्टेप और ओनली वन प्रोटॉन इज रिमूव्ह. आणि सेकंड केस मध्ये काय केलंय, दोन्ही प्रोटॉन्स रिमूव्ह केलेत, SO4 मायनस मायनस झाला आणि मग त्याला 2 सोडियम दिले, Na2SO4 तयार झाला. कळाले? In case of bisulfate, we are removing only one proton. In case of sulfate, we are removing 2 protons. दोन्हीतला फरक कळालाय? पर याचं दुसरं नाव आहे सोडियम बायसल्फेट, जे आहे त्याचं दुसरं नाव आहे सोडियम हायड्रोजन सल्फेट. वेगवेगळी नावं द्यायची, सोडियम हायड्रोजन सल्फेट. ओके. इवन सोडियम बायसल्फेट हे खूप जुनं नाव आहे, पूर्वीच्या काळी वापरायचे. आता जर का तुम्ही बुक मध्ये नाव पाहिलं तर ते सोडियम हायड्रोजन सल्फेट हेच नाव दिसेल. ठीक आहे. नवीन IUPAC नेचर नुसार त्याचं नाव आहे सोडियम हायड्रोजन सल्फेट. रिएक्शन समजल्या का? परत सांगू रिएक्शन हे शेवटच्या दोन. हे बघा, जेव्हा सल्फ्युरिक ऍसिड ऍसिडिक कॅरेक्टर शो करतं तेव्हा काय तयार होतं, H3O प्लस तयार होतो आणि सल्फ्युरिक ऍसिडचं काय होतं, एकदा HSO4 मायनस तयार होतं आणि एकदा SO4 मायनस मायनस तयार होतं. कळाले? दोन, एकदा HSO4 मायनस, पहिल्या स्टेप साठीचा कॉन्जुगेट बेस काय आहे, HSO4 मायनस, आणि दुसऱ्या स्टेपचा कोण आहे, SO4 मायनस मायनस. कळाले? समजा एकच स्टेप केली, HSO4 मायनस तयार केलं आणि त्याच्यामध्ये मी NaOH ऍड केलं, HSO4 मायनस त्याच्यामध्ये NaOH ऍड केलं, म्हणजे हा मायनस वाल्यानी प्लस घेणार, म्हणजे HSO4 मायनस प्लस Na प्लस, काय तयार होणार आहे प्रॉडक्ट, NaHSO4. द प्रॉडक्ट इज NaHSO4. कळाले? दुसऱ्या केस मध्ये काय केलंय, SO4 मायनस मायनस तयार केला आणि मग NaOH ऍड केलं, म्हणजे पूर्ण डिसोसिएशन होऊन दिलं, कम्प्लीट डिसोसिएशन होऊन दिलं आणि मग नंतर NaOH ऍड केलं. आता इथं 2 मायनस आहे म्हटलं, त्यांनी काय केलं, 2 सोडियम घेतले, सो विल गेट हियर Na2SO4. ओके. अदर वर्ड्स मध्ये कसं सांगायचंय, H2SO4 मधनं एकच हायड्रोजन काढला की NaHSO4 तयार झाला, H2SO4 मधनं 2 हायड्रोजन काढले तर Na2SO4 तयार झाला. कळलं? NaHSO4 चं नाव आहे सोडियम बायसल्फेट, Na2SO4 चं नाव आहे सोडियम सल्फेट. ठीक आहे. दुसरं नाव काय आहे सोडियम बायसल्फेटचं, Na सोडियम हायड्रोजन सल्फेट. Na म्हणजे सोडियम, H म्हणजे हायड्रोजन, SO4 म्हणजे सल्फेट. ओके. सो इन दिस वे यू कॅन रिमेंबर इट्स नेम. रिएक्शन कळालेत का दोन्ही? आणि अजून एक ट्रिक म्हणून सांगते की जेव्हा जेव्हा डायप्रोटिक ऍसिड असेल त्यावेळेस तुम्हाला 2 रिएक्शन्स कायम मिळणार. ज्या 2 प्रोटॉन्स असतात तेव्हा ऑप्शन असतं की एक प्रोटॉन काढायचा का 2 प्रोटॉन काढायचे. एक प्रोटॉन काढला की कायम बाय किंवा हायड्रोजन असणारं मिळणार आहे आणि 2 प्रोटॉन काढले की हायड्रोजन नसणारं मिळणार आहे. कळालं? सो whenever you are dealing with diprotic acid, always remember you have to write 2 reactions. Okay? Removal of one hydrogen, removal of another hydrogen. Okay? So reaction समजले? समजलं असेल तर आपण आता पुढे जाऊया. आणि आता ह्या ज्या रिएक्शन्स आहेत आता लिहिल्यात तर खूप बरंच होईल, पण पुस्तकामध्ये सुद्धा आहेत. पुस्तकाच्या बाहेरची एखादी रिएक्शन असेल तर मी तुम्हाला सांगेलच, बट स्टील बुकमध्ये सगळ्या रिएक्शन्स आहेत. इव्हन तुम्ही जर का लेक्चरच्या वेळेस पुस्तक घेऊन बसलात जास्त बरं होईल. पुस्तकं आहेत ना सगळ्यांकडे? बुक्स आहेत ना सगळ्यांकडे? मग काय प्रश्न नाही, बुक्स घेऊन बसा, कारण की रिएक्शन्स भरपूर आहेत. एक्सप्लेनेशन आपण जास्त वेळ देऊयात. हार्ड कॉपीज की बुक्सची हार्ड कॉपी हातात घेऊन बसा. कुठली NCERTचं असेल आता तुमच्याकडे, बोर्डचं बुक असण्याची शक्यता कमी आहे, पण NCERTचं बुक आहे ना तुमच्याकडे, ते घेऊन बसा. नाहीये
आता एक काम करा, ज्यांच्याकडे नसेल ना, ज्या कुठलंही असू देत, बुक आलेलं आहे की दुकानात आलेली आहेत, पण लॉकडाऊन मुळे कदाचित समजा तुम्ही घेतलं नसेल अजून, तर मग म्हणून सांगतेय, समजा तुमच्याकडे अजूनही नसेल तर काय करा, सरळ डाउनलोड करा आणि 2-4 पेजेस जी काय आहेत ती प्रिंट आउट काढा. ठीक आहे. टी ब्लॉक एलिमेंट्स तुम्हाला एनसीईआरटीचं डाउनलोड करता येईल आणि त्याच्या प्रिंट आउट काढा. हार्ड कॉपी समोर का ठेवा, तर मी जेव्हा एक्सप्लेन करते तेव्हा रिएक्शन्स तुमच्या डोळ्यासमोर राहतील, तुम्हाला त्याच्यावरती काय असेल ते रायटिंग करता येईल. कळतंय? जायचं पुढे. आता आज राहू देत, उद्यापासून लक्षात ठेवा, कारण की आता हा सल्फ्युरिक ऍसिड आहे, क्लोरीन वगैरे जेव्हा घ्यायचं तेव्हा खूप रिएक्शन्स आहेत आणि एक्सप्लेनेशन पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्हाला जमका समोर रिएक्शन्स असते तर तुम्ही त्याच्यावरती भरपूर काय काय पॉइंट्स लिहू शकता. ठीक आहे. So let us move on to next point, oxidizing property. So have you understood this acidic property? Actually इथं acidic property 1 लिहिलंय, हे 1 नकोय कारण की ही पहिली पॉइंट आहे आणि हा दुसरा पॉइंट आहे. इथं acidic property 2 लिहायला पाहिजे, but it is not necessary. कारण की ही फक्त न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे, वरच्यापासूनच कंटिन्युएशन मध्ये खाली आहे. ठीक आहे. सो acidic property 1 आणि 2 काही संबंध नाहीये. आपण आता पुढे जाऊयात. नेक्स्ट प्रॉपर्टी, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. बिकॉज ऑफ +6 oxidation state of sulfur, it is a very strong oxidizing agent. ओके. आणि कोणाचं ऑक्सिडेशन करतो तो, मेटल्सचं सुद्धा ऑक्सिडेशन करतो आणि नॉन मेटल्सचं सुद्धा. इट कॅन ऑक्सिडाइज मेटल्स as well as नॉन मेटल्स. ओके. सो लेट अस स्टडी द प्रॉपर्टीज. Hot concentrated sulfuric acid oxidizes both non-metals as well as metal and itself get reduced to sulfur dioxide. Itself get reduced to sulfur dioxide. म्हणजे काय तयार होणार आहे आपला, +6 पासून आपण कुठं आलंय, +4 पाशी, +6 to +4. ओके. +6 चा +4, SO4 मायनस मायनस होता, त्याचा काय झालाय, SO2. कळाले. SO2 इथं तयार होणार आहे. म्हणजे ओव्हरऑल सांगायचं काय आहे की कुठली रिएक्शन लिहा, पहिल्यांदा SO2 लिहून टाकायचं, प्रॉडक्ट मध्ये SO2 लिहायचं आणि मग काय शिल्लक राहिले ते लिहून टाकायचं. हे रिएक्शन लिहायला सोपं जातं. ठीक आहे. याची ऍसिडिक नेचर जे आहे, म्हणजे ही जी रिएक्शन होते त्यासाठी जे ऍसिडिक प्रॉपर्टी लागतात, द नेचर इज बिटवीन फॉस्फोरिक ऍसिड अँड नायट्रिक ऍसिड. ठीक आहे. म्हणजे रादर ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीसाठीचं जे ऍसिडिक नेचर लागतं ते फॉस्फोरिक आणि नायट्रिक ऍसिडच्या मध्ये आहे. बघा, पहिला आपण मेटलचं एक्झाम्पल बघूयात. कॉपर टू कॉपर सल्फेट, CuSO4. कॉपर टू कॉपर सल्फेट, कार्बन टू कार्बन डायऑक्साइड. आले लक्षात? यू कॅन राईट फॉर एनी अदर एलिमेंट ऑल्सो. इथं तुम्ही कुठलाही घ्या, तर इथं कॉपर लिहिलं, त्याच्याऐवजी आयन लिहिलं, Fe लिहिलं, तर काय प्रॉडक्ट तयार होईल सांगा बरं. इफ आय राईट हिअर Fe plus H2SO4, what is the product? Fe plus H2SO4, काय प्रॉडक्ट तयार होईल? प्रॉडक्ट काय तयार होईल आणि त्याचं नाव पण सांगायचंय. वेदर इट इज फेरस सल्फेट का फेरिक सल्फेट. फेरस सल्फेट का फेरिक सल्फेट. त्याच्यासाठी हे पुढचं दिलेलं पण आहे. फेरिक नाव येणार आहे. Yes, it is ferric sulfate. आले लक्षात? So FeSO4, the product will be FeSO4. तसंच कार्बनच्या ऐवजी मी सल्फर लिहिलंय इथे, तर काय तयार होईल सांगा बरं. इन्स्टेड ऑफ कार्बन इफ आय राईट सल्फर हिअर, सल्फर असेल तर काय प्रॉडक्ट तयार होईल, SO2, सल्फर डायऑक्साइड. म्हणजे इथे मला इन्स्टेड ऑफ 2SO2 आय विल गेट 3SO2. कळालं? सो इथं एक एक्झाम्पल म्हणून 2च रिएक्शन लिहिल्यात, बट यू कॅन टेक एनी मेटल. ठीक आहे. आयन झाला, कॉपर झाला, मॅग्नेशियम लिहा, MgSO4 तयार होईल. ठीक आहे. सो यू कॅन टेक एनी मेटल और एनी नॉन मेटल. इथं फॉस्फरस लिहिला तर तयार काय होणार आहे, फॉस्फरस लिहिला तयार काय होणार आहे, P2O5. कळते? फॉस्फरस म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट +3 पाहिजे, ग्रुप 15. सो इथं काय तयार होणार आहे, P2O5. तर त्यानुसार
पाहिजे तेवढी एक्झाम्पल्स तुम्ही इथं वाढवू शकता. कळालं? Always the byproduct is SO2 plus H2O. Okay, you will always get SO2 plus H2O and then only you need to balance this reaction. Okay. फक्त एक प्रॉब्लेम काय आहे, तर ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी जी आहे सल्फ्युरिक ऍसिडची, इट इज डिपेंडिंग अपॉन द कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर. ओके, म्हणजे काय बघा की समजा डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड असेल तर तो HCl सारखा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. ठीक आहे, इट विल वर्क ॲज HCl विच इज अ लो क्वालिटी ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, त्याचं ऑक्सिडेशन थोडंसं कमी लेवलचं आहे. पण जर का हॉट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं तर तो कॉपर सारखे लेस रिएक्टिव्ह मेटल्स असतील त्याचं सुद्धा ऑक्सिडेशन करतो. तुम्हाला आठवतंय ना मेटलर्जी मध्ये कॉपर कुठं होता? एलिंगम डायग्राम कॉपर आठवतंय ना कुठं होता? एकदम टॉपला होता. इव्हन आपण इलेक्ट्रोकेमिकल प्रिन्सिपल मध्ये पण बघितलं होतं की कॉपर सगळ्यात स्टेबल मेटल आहे. आठवतंय ना, स्टॅबिलिटी हाय आहे, रिएक्टिव्हिटी लो आहे, कारण की त्याचं कॉन्फिगरेशन D10 असतं, म्हणजे कम्प्लीट D ऑर्बिटल फिल असतो. ठीक आहे, रिएक्टिव्हिटी कमी आहे. जर का हॉट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड वापरला तर लो रिएक्टिव्ह कॉपरला सुद्धा आपण ऑक्सिडाइज करू शकतो. कळालं? थोडक्यात सल्फ्युरिक ऍसिड जर का मी डायल्यूट घेतला, इफ आय टेक डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड I will get less reactive oxidation reactions. If I take hot concentrated sulfuric acid, it can oxidize the less reactive metals also. Okay, so it is related to that point ki concentration and temperature will change its oxidizing properties. Okay, next one. मॅडम एक हा मिनिट, सर, थोडंसं लेक्चर थांबूया आपण, खूप कमी बरोबर. मुलं आहेत. हो, पावसामुळे थोडा कनेक्टिव्हिटीचा इश्यू येतोय. बरोबर. स्टॉप करून पुढच्या वेळेलाच तो जो काही चॅप्टर आहे तो पुढे कंटिन्यू करा. मग आता रेकॉर्ड केलेलं आहे. हो आहे, रेकॉर्ड केलेला आहे. मग ते कंटिन्यू करा आता जे. हो, चालेल. ठीक आहे. सो आपण डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी आणि कुठली राहिली आपली दुसरी प्रॉपर्टी? ऑक्सिडायझिंग नंतर कुठल्या दोन प्रॉपर्टीज होत्या? डिहायड्रेटिंग अँड रिएक्शन विथ सॉल्ट्स. तर त्या दोन प्रॉपर्टीज आपण नंतर बघूयात. आतापर्यंत आपण काय बघितलंय? पहिला पॉईंट बघितला होता ऍसिडिक प्रॉपर्टी. ऍसिडिक प्रॉपर्टी मध्ये डायप्रोटिक ऍसिड असल्यामुळे दोन प्रोटॉन्स आपण रिमूव्ह केलेत 1 by 1. आणि दुसरं बघितलंय ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. इट इज अ व्हेरी गुड ऑक्सिडायझिंग एजंट. इट कॅन ऑक्सिडाइज अ व्हेरी लेस रिएक्टिव्ह मेटल्स ऑल्सो. Okay, so it depends again upon the temperature and concentration. Okay, so we'll stop here and we will see remaining properties in the next lecture. Okay, कोणाला आधीच लिहायचं राहिलं असेल तर सांगा, म्हणजे मग आपण स्लाइड दाखवूया. आणि उद्या येताना काय करा, बुक्स घेऊन या. लगेच बाहेर पण पडलं का उद्या लेक्चरला बसताना कुठलाही असू देत, एनसीईआरटीचा असू देत, बोर्डचा असू देत, बुक घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा काय काय रिएक्शन्स असतील ते टिक मार्क करायला सोपं जाईल. ठीक आहे, सो लेट अस एंड आवर मीटिंग हिअर. कुणाला काही पाहिजे असेल आधीच लिहायचं तर सांगा. ओके, सो लेट अस स्टॉप हिअर. सर लीव करू का मीटिंग? एंड करतो मी. हा